नमस्कार, सुस्वागतम. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना विनंती करते की आपण एक श्रद्धांजली वाहणार आहोत. श्री दिलीपजी येरुणकर, अध्यक्ष मसूराश्रम, यांचं 3 नोव्हेंबर रोजी आकस्मिक निधन झालं. त्यांच्याबरोबरच कलाक्षेत्रातल्या जे यावर्षी ज्यांना सद्गती मिळाली आहे त्या सर्वांनाच आपण श्रद्धांजली वाहतोय. ओम शांती शांती शांती. नमस्कार. राजहंस प्रतिष्ठान आयोजित 5 दिवसीय व्याख्यानमालेत सर्व श्रोत्यांचं मनःपूर्वक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने होणार आहे. मी डॉक्टर घनश्याम बोरकर आणि सौ तेजश्री बोरकर दीक्षित यांना विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन करावं. सरस्वती पूजन संपन्न झालेलं आहे. रसिकात देव माझ्या, आम्ही दिनरात पाहतो, बांधून भावपूजा आम्ही भाग्यवंत होतो. मी कबरे काकांना विनंती करते की त्यांनी रसिक पूजन करावं. हे सर्व तुमच्यासाठी आहे. तुमचा आशीर्वाद असाच असू दे. आता मी कबरे काकांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर मी काकांबद्दल थोडंसं सांगते. नमस्कार. माननीय डॉक्टर बोरकरनी आजची व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी अनुमती द्यावी. आज त्रिपुरी पौर्णिमा आहे, देव दिवाळी आहे आणि रंगभूमी दिनही आहे. तर ह्या अशा अत्यंत शुभ आणि मंगल प्रसंगी ह्या राजहंस व्याख्यानमालेचं उद्घाटन करण्यासाठी मला श्री सुहासजी कबरे यांनी बोलावलं. ह्याबद्दल त्यांचं मी मनोमन आभार मानतो. राजहंस ही जी प्रतिष्ठान संस्था आहे ती सुहास कबरे यांच्या प्रेरणेखाली सुरू झाली 2 दशकापूर्वी. मी सुहासजींना गेल्या 3-4 दशकापासून ओळखतो आणि ह्या संस्थेतर्फे जे ते रुग्णसेवेचं म्हणजे रुग्णांना व्हीलचेअर्स, बेड्स असं अनेक वस्तू पुरवण्याचं काम फुकट मोफत करतात. हे अतिशय फार मोठं असं सामाजिक कार्य आहे. सुहास कबरेंची सामाजिक बांधिलकी ही वादातीत आहे. कुठलंही धन, मान, कीर्ती या कशाचीही अपेक्षा न करता सुहासजी आणि त्यांची संस्था राजहंस प्रतिष्ठान हे जे कार्य करीत आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांतर्फे त्यांचा कृतज्ञ आहे. त्यांच्या संस्थेला अशाच पद्धतीने अविरतपणे काम करण्याचं संधी मिळो, यांचं कार्य असंच वाढत जावो आणि त्यासाठी सुहासजींनाही उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो आणि आजच्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं हे जाहीर करतो. डॉक्टर बोरकर आणि त्यांची कन्या आज आपल्याला एक आगळा आनंद देणार आहेत. डॉक्टरना मी बरीच वर्ष ओळखतो. खरं मूळ त्यांच्या ओळखीचं मूळ त्यांची पत्नी आमच्या कॉलेजमध्ये होती, त्याच समोर बसलेली आहे. तिच्याबरोबर मी नाटकात काम केलं आहे. तिच्याबरोबर इंटर कॉलेजिएटसाठी तबला साथ केलेली आहे.
तिने गाणं का सोडलं ते अजून कळलं नाही मला. तर अशी ही अतिशय प्रेम करण्यासारखं कुटुंब, त्यांची काय योग्यता आहे ते तुम्हाला आता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कळेलच. मी बरेच कार्यक्रम त्यांचे ऐकलेले आहेत. राजाभाऊ समोर आले आहेत, प्रसाद कुलकर्णीजी आलेले आहेत, देसाई साहेब समोर बसलेले आहेत. सगळी मंडळी आम्हाला आशीर्वाद देणारी आहेत आणि ह्या आशीर्वादाच्या जोरावरच राजहंस इथवर आलेली आहे. अपेक्षा एकच आहे की रसिकांनी हा हॉल भरावा. आता हॉल भरण्यासाठी दुसरं काही मला करायचं असेल ते आम्ही करणार नाही, किंवा सावंत वगैरेंना बोलवायचं असेल तर आम्ही बोलवणार नाही. नाही लोक आले तरी चालेल. आता इतकी लोक आहेत त्यांचा मी खूप आभारी आहे. आम्ही कुठल्याही प्रकारचं स्पॉन्सरशिप वगैरे घेऊन हा कार्यक्रम करत नाही, आमच्या जीवावरच करतो आम्ही. आम्हाला धन्यता कधी वाटेल, हॉल जेव्हा तुडुंब भरेल आणि मला बसायला जागा नाही असं एखादा माणूस म्हणेल, त्याच वेळी आम्हाला आनंद होईल. कारण व्याख्यानमाला सुरू ठेवणं सध्या जिकिरीचं आहे. बऱ्याच मंडळींनी ती बंद केली आहेत, काही लोकांनी सुरू केलेली आहेत. सुरू करणाऱ्यांचं दुःख काय हे मला विचारा. आर्थिक गोष्ट बोलत नाही मी, आर्थिक होतच असतं, आम्ही कोणाकडे मागत नाही आणि कोणी आपण म्हणून देत नाही. पण हा उपक्रम आम्ही कधीही बंद करणार नाही. फक्त कधी बंद करू, जर रसिक येणारच नसतील मग तो कोणासाठी करायचा, हा एक मुद्दा आहे. हॉल रिकामा आहे म्हणून करायचा का? बिलकुल नाही. या कार्यक्रमाला तसा खर्च पण आहे. 5 दिवसाचं भाडं, कलाकारांचं मानधन, चहा पाणी, हे ते सगळं जे काय आहे ते प्रिंटिंग. आम्ही गोरेगावात 10,000 पॅम्पलेट वाटतो. म्हणजे आम्हाला कळलंच नाही हा काय आर्ग्युमेंट ही होऊ शकत नाही. प्रसाद कुलकर्णी कामचा कार्यक्रम असला म्हणजे मला फोन करतात, मी येणार आहे बरं का, आपण म्हणून. मी अशी प्रेम करणारी माणसं आहेत म्हणून राजहंस पुढे चाललेलं आहे. ते आम्हाला आशीर्वाद पण देत असतात. राजाभाऊ समोर आहेत, त्यांचा पण शास्त्रीय संगीताचा बऱ्याच वर्षापूर्वी कार्यक्रम झाला. बरं, आम्ही कार्यक्रम जास्त करू शकत नाही, प्रश्न पैशाचाच असतो. तरी राजाभाऊंचा आम्ही करू शकलो, विभू नागेशकर त्यांच्याबरोबर होते. पण संगीताचा कार्यक्रम करायचा म्हणजे स्पॉन्सरशिप. आता फेब्रुवारीला आमचा 15 फेब्रुवारीला पुरस्काराचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमात आम्ही एक संस्था बोलवतो, त्या संस्थेला मी 50,000 रुपये देतो. इतर 4 पुरस्कार असतात 25-25 हजारांच्या, आणि एक सांगीतिक कार्यक्रम. वर्षाला एक कार्यक्रम आम्ही कोणाकोणाला बोलवणार. आणि संगीताचे कार्यक्रम करणं हा काय आमचा हेतू नाही आहे. आमचा हेतू रुग्णसेवा हा आहे, आणि ती व्यवस्थित झाली पाहिजे, विनामूल्य झाली पाहिजे. कुठल्याही कार्यक्रमाला मी तिकीट ठेवत नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे गोरेगावकर आहात. मी विनामूल्य कार्यक्रम देत असतो, किती मोठा असला तरी. तर पैसा हेच सर्वस्व नाही आहे, आणि पैशाशिवाय काही होत नाही, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. पुरावांसारखी माणसं समोर बसलेली आहेत, आम्हाला आर्थिक मदत करतात. बरीच मंडळी आहेत आर्थिक मदत करतात. स्पॉन्सरशिप नाही मिळाली तरी हे लोक पुढे येतात आणि चल तू पुढे, आम्ही आहोत तुमच्याबरोबर. पण हा कार्यक्रम मात्र राजहंस आपल्या जीवावर करतो, आणि तो कधीही बंद पडणार नाही.
पण रसिकच समोर नसतील तर कोणासाठी करायचा हा एक संभ्रम आहे. खरं म्हणजे इतकी प्रसिद्धी आम्ही करतो ज्याच्यासाठी जे जे काय 10,000 पॅम्पलेट 10-12,000 पॅम्पलेट गोरेगावात वाटले. प्रत्येकाच्या घरी पेपरमधून ते गेलेलं आहे. त्यामुळे मगाशीच म्हटलं मी, आम्हाला माहिती नाही हा काय मुद्दा इथे होऊ शकत नाही. तर सगळ्यांनी प्रेमाने यावं आणि ह्या मंडळींचा मानसन्मान करावा, त्यांच्याकडनं ऐकून समृद्ध व्हावं म्हणूनच हा सगळा प्रयत्न चाललेला आहे. आता आज डॉक्टरांचं घन वरसे रे हा कार्यक्रम होणार आहे आता. आणि ह्या दोन्ही दिवसाचं सूत्रसंचलन मधुरभाषिणी अपर्णा काळे आणि सोनल नारकर करणार आहेत. या कार्यक्रमाला डिजिटल पार्टनर म्हणून स्मृतिगंधने आम्हाला आधार दिला आहे. आणि गेली 2-3 वर्ष तुम्ही पाहताच आहात, महाराष्ट्र टाइम्स आम्हाला खूप आधार देतं आणि हा कार्यक्रम लोकांच्यापर्यंत आजच बातमी आहे महाराष्ट्र टाइम्समध्ये. आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर संपूर्ण कार्यक्रमाचा गोषवारा तुमच्यासमोर येईल. तर अशीच राजहंसवरती प्रेम करा आणि जितके जितके लोक येतील आपल्या कार्यक्रमात तेवढा आम्हाला आनंद द्विगुणित होईल. धन्यवाद. धन्यवाद काका. काकांनी सांगितल्याप्रमाणे व्याख्यानमालेबद्दल आपण कर्णोपकर्णी या व्याख्यानमालेची वार्ता सर्वांपर्यंत पोहोचू आणि उरलेल्या 4 दिवशी मोठ्या संख्येने या व्याख्यानमालेला हजेरी लावू. आता थोडंसं काकांबद्दल सांगते. खरं तर एखादी व्यक्ती जी तिच्या कार्याने प्रसिद्ध आहे त्यांच्याबद्दल काय सांगावं, पण इथे जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी मी फक्त काकांबद्दल थोडक्यात माहिती सांगते. काकांना खरं त्यांच्याबद्दल जास्त बोललेलं आवडत नाही, पण तरीही सगळ्यांसाठी मी थोडंसं काकांबद्दल सांगते. सर्व गोरेगावकरांना सुपरिचित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच राजहंस प्रतिष्ठानचे संस्थापक सुहास कबरे काका. गेली 24 वर्ष ते समाजसेवेमध्ये रत आहेत. कलासेवा आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून दोहोकरांनी समाजाला भरभरून देत आहेत. लहानपणापासूनच त्यांचा कल तबल्याकडे होता. त्यांचं तबल्याचं प्राथमिक शिक्षण हे श्री गुंडू मिस्त्री यांच्याकडे झालं आणि त्यानंतर मुंबईमध्ये पंडित अप्पा बेडेकर, पंडित मधुकर सामंत यांच्याकडे त्यांनी तालीम घेतली आणि त्यानंतर पंडित पंढरीनाथ नागेशकरांकडे तालीम घेण्याचं भाग्य काकांना मिळालं. आकाशवाणीची परीक्षा देऊन त्यांनी तबलावादनात मान्यता मिळवली. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून अनेक दिग्गज कलाकारांना काकांनी साथ संगत केलेली आहे. स्वतःची नोकरी सांभाळून तबल्यावर ताल धरताना सामाजिक कार्याचा तोलही त्यांनी यथोचित जपला आणि कायमच दुसऱ्याचे हित पाहणारे आणि त्यांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाने सुखावून जाणारे काका येणाऱ्या पिढीसाठी समाजसेवेचा आदर्श आहेत. उत्तुंग सेवावृत्ती पुरस्कार, अभ्यंकर स्मृती पुरस्कार, शिवप्रेमी रुग्णसेवा गौरव पुरस्कार, इंदिराबाई फडके सेवाव्रती विशेष पुरस्कार यासारख्या अनेकविध पुरस्कारांनी काकांना गौरवण्यात आलेलं आहे. आता थोडक्यात माहिती राजहंस प्रतिष्ठानचीही सांगते. राजहंस प्रतिष्ठानतर्फे विनामूल्य रुग्णसेवा प्रकल्पाअंतर्गत संपूर्ण मुंबईतील गरजू रुग्णांना सुमारे 40 लाखांची वैद्यकीय उपकरणे ना भाडे ना अनामत रक्कम तसंच वापरावं सुस्थितीमध्ये परत करा या तत्वावर दिली जातात. लोकांच्या रुग्णसेवेचा खर्च कमी करणं हाच त्यामागचा उद्देश आहे. रुग्णाच्या चेहऱ्यावरील समाधान एवढाच परतावा त्यासाठी राजहंस प्रतिष्ठान घेतं. नेत्रदान, त्वचादान, देहदान याविषयी समुपदेशन, मार्गदर्शन आणि अवयवदानासाठी ब्रेन डेड रुग्णाच्या नातेवाईकांचे भावनिक समुपदेशनाचं कार्यसुद्धा केलं जातं. ग्रामीण भागामध्ये मोफत नेत्र तपासणी व तात्काळ चष्मा वितरणासाठी शिबिरं आयोजित केली जातात. वैद्यकीय शिबिरंही आयोजित केली जातात, ज्याचा
आत्तापर्यंत हजारो गरजूंनी लाभ घेतलेला आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी ॲनिमिया आणि थॅलेसिमिया चाचणी शिबिरांचं आयोजन, त्याचप्रमाणे लैंगिक शिक्षणासंबंधी समुपदेशनाचे कार्यक्रम, 40च्या पुढील महिलांच्या विविध समस्यांसंबंधी समुपदेशन, रुग्णांच्या सर्व प्रकारच्या मदतीसाठी त्यांना आया, वॉर्डबॉय, नर्स अशी सेवा देणारे ब्युरो, अल्प किमतीमध्ये रुग्णसेवा देणारी रुग्णालयं, आर्थिक सहाय्य करणारे ट्रस्ट यांची संपर्क सूची उपलब्ध केली जाते. राजहंस प्रतिष्ठानद्वारे कलेच्या विश्वातही अतिशय सुंदर कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. 2019 पासून 5 दिवसीय व्याख्यानमालेचं गोरेगावात आयोजन केलं जात आहे, ज्याद्वारे गोरेगावकरांना मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी मिळते. आणि आजकाल दुर्मिळ होत चाललेली व्याख्यानमालेची परंपरा राजहंसने जपलेली आहे. दरवर्षी एका भव्य समारंभात एक सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 4 व्यक्तींचा राजहंस पुरस्कार देऊन गौरव केला जातो. आणि हे सारं करत असतानाच राजहंस प्रतिष्ठानचं एक आरोग्य केंद्र असावं असं स्वप्न आम्ही उराशी बाळगत आहोत. आणि त्यासाठी आपण अनेकविध मार्गांनी मदत करू शकता. म्हणजे कुठल्याही प्रकारची मदत किंवा देणगी स्वरूपात मदत करायची असल्यास आपण राजहंस प्रतिष्ठानचे संस्थापक सुहास कबरे काका यांच्याशी संपर्क साधावा. आजच्या आपल्या पाहुण्यांचं आपण स्वागत करणार आहोत आणि त्यासाठी मी सुप्रसिद्ध कवी प्रसाद कुलकर्णी यांना मंचावर आमंत्रित करते. त्यांनी डॉक्टर घनश्याम बोरकर यांचा सन्मान करावा. मी श्री माहीमकर यांना विनंती करते की त्यांनी तेजश्री बोरकर यांचा सन्मान करावा. तेजश्री बोरकर दीक्षित. आणि या घनवरसेरे कार्यक्रमाच्या निर्मात्या आणि डॉक्टर घनश्याम बोरकर यांच्या पत्नी राजश्री बोरकर यांचा सन्मान करण्यासाठी मी श्री देसाई यांना विनंती करते. आज राजहंस प्रतिष्ठान व्याख्यानमालेला त्याच्या उद्घाटनाला डॉक्टर घनश्याम बोरकर यांच्यासारखं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षणाकडे आसूसून बघणारे, जीवनाच्या विविध रसात आणि अवस्थात रमणारे, जीवनातल्या सुखदुःखांना आपल्या ओंजळीत घेऊन त्यांना शब्दबद्ध करून घेणारं असं हे विलक्षण कलंदर व्यक्तिमत्व. शिक्षणाने डॉक्टर, व्यवसायाने बिझनेसमन असलेल्या डॉक्टर बोरकरांचं कवितेवर आणि संगीतावर मनापासून प्रेम आहे. कविवर्य कुसुमाग्रज, बाभ बोरकर, केशवसूत, खानोलकर, टागोर अशा अनेक कवींच्या काव्याचा त्यांनी अभ्यास केला असून 1000हून अधिक कविता त्यांना मुखोद्गत आहेत. त्यांनी लिहिलेले अनेक अभ्यासपूर्ण लेख मराठीतील मान्यवर साहित्यिकांनी वाखाणले आहेत. डॉक्टर घनश्याम बोरकर हे पद्मश्री कविवर्य बाभ बोरकर यांचे पुतणे असून घनवरसेरे, समिधा, लोपला दिनकर, रंग माझा वेगळा, जीवन त्यांना कळले हो असे रसिकांना काव्यानंदाने चिंब भिजवून टाकणारे अनेक कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रभर सादर केले आहेत. ऋग्वेद सामवेदापासून ते आजपर्यंतच्या भारतीय रागसंगीतापर्यंत इतिहास परिवर्तन यांचे संक्षिप्त विवेचन करणारे आणि भरतमुनींच्या मूलभूत संगीत सिद्धांताला प्रमाण मानून आधुनिक विज्ञान, गणित, आवाज विज्ञान व रागाची सांगीतिक परिभाषा अचूकरित्या संशोधनाने मांडणारे संगीत विषयक 8 ग्रंथ हे त्यावर त्यांचं संशोधन चालू आहे आणि ते लवकरच प्रकाशित होणार आहे. या संशोधनावर आधारित वाद्य आणि ॲपसुद्धा डॉक्टर बोरकर विकसित करत आहेत. साहित्य, काव्य, संगीत, तत्वज्ञान, अध्यात्म अशा अनेक विषयात रमणारे डॉक्टर बोरकर हे कलेचे उपासक असलेलं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. काव्य समीक्षक रसिकराज पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं आहे.
त्यांच्या अनेक कविता संग्रहांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. खेळिया या डॉक्टर घनश्याम बोरकर यांच्या काव्य संग्रहाला कवी आरती प्रभू स्मृती पुरस्कार, केशवकुमार आचार्य अत्रे पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 3 डिसेंबर 2023 रोजी गोवा इथे झालेल्या अंत्रुज मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे. त्यांच्या शिवमत भैरव, जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांच्या शिवमत भैरव कालजयी या काव्यसंग्रहांना देखील पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे आणि त्यांना नुकतंच कवी कुलगुरू कालिदास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. आता त्यांची मुलगी सौ तेजश्री बोरकर यांच्याबद्दल थोडंसं सांगते. सौ तेजश्री बोरकर दीक्षित हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून सायकोलॉजी या विषयात MA ही पदवी संपादन केली आहे. त्या एक उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगना आहेतच, पण त्याचबरोबर गायन, अभिनय, नाट्यवाचन, काव्यवाचन, निवेदन या क्षेत्रातही त्यांनी आपली पारंगता सिद्ध केलेली आहे. वयाच्या 10व्या वर्षी त्यांना बालश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. वयाच्या 11व्या वर्षी त्यांची निवड फ्रान्सला होणाऱ्या चिल्ड्रन फेस्टिवलसाठी केली गेली, ज्यामध्ये त्यांनी स्वतंत्र कथ्थक नृत्य सादर केलं. नृत्य क्षेत्रात गुरुवर्य दमयंती जोशी, पंडिता रमा भाटे, नूतन पटवर्धन यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. व्यक्तिगत विकासाबरोबरच सामाजिक जाण आणि भान जपणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. GRB इन्फ्रास्ट्रक्चर ही त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट कंपनी असून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वच्छ भारत या संकल्पनेला प्रतिसाद म्हणून त्यांची कंपनी रेडीमेड टॉयलेट, शॉवर रूम्स, चेंजिंग रूम्स भाडे तत्वावर देते. स्वत्व ही त्यांची NGO आहे, जिच्यातर्फे मुलींना आरोग्य शिक्षण देण्याचं उपक्रमही हाती घेण्यात आलेले आहेत. तेजश्री बोरकर दीक्षित यांना काही मधुकर महाजन स्मृती यंग एंटरप्रेन्युअर पुरस्काराने गौरवण्यात आलेला आहे. आता फक्त एक सूचना सांगते की कवी डॉक्टर घनश्याम बोरकर यांच्या पुरस्कारप्राप्त कविता संग्रह जे आहेत खेळिया, कालजयी, शिवमत भैरव, शरणयोग, ते जर आपल्याला हवे असतील तर आपण 9930404666 नंबर माझ्याकडे आहे. आपण माझ्याशी संपर्क साधू शकता. या नंबरवर सौ तेजश्री बोरकर यांचा हा नंबर आहे. यांच्याशी संपर्क साधावा आणि आत्ता तुम्हाला हवा असल्यास तुम्ही मलाही सांगू शकता. आजच्या दिवशी संग्रह सवलतीच्या दरात मिळतील. आता आपण सगळे रसिक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहात तो घनवरसेरे हा कार्यक्रम आता इथे सादर होत आहे आणि संपूर्ण सूत्र मी डॉक्टर घनश्याम बोरकर आणि तेजश्री बोरकर दीक्षित यांच्याकडे देते. रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमाला माझे गुरुतुल्य मित्र पंडित राजा काळे आलेले आहेत. माझा मित्र कवी प्रसाद कुलकर्णी आलेला आहे आणि या दोघांचे मी विशेष आभार मानतो. मगाची सुहास कबरेंनी जी खंत सांगितली तुम्हाला ती खरी आहे, परंतु मला असं वाटतं की गर्दी कशासाठी व्हावी हा अनेकदा कलाकाराच्या भोवती काय ऑरा आहे त्याला समाज माध्यमांनी म्हणजे फेसबुक म्हणा, तुमचं इंस्टाग्राम म्हणा किंवा पेपर्स म्हणा ह्याच्यातून किती प्रसिद्धी मिळाली आहे हाही एक भाग त्याच्यात येतो. परंतु मला एवढंच सांगायचं आहे सुहासला पण की कधीही अभिजात कार्यक्रम जे आहेत म्हणजे उद्या ऑर्केस्ट्रा असेल तर ऑर्केस्ट्राला हजारो लोक येतात, पण शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असेल तर त्याला त्या मानाने कमी लोक येतात. आणि मी ध्रुपद शिकतो, ध्रुपदासारख्या कार्यक्रमाला तर जेमतेम 50-100 लोक आले तरी खूप गर्दी झाली असं आम्ही म्हणतो. मला एकच गोष्ट ते सांगायची कार्यक्रम सुरू करायच्या अगोदर सुहासला की पंडित कुमार गंधर्व हे दिग्गज कलाकार, दिग्गज म्हणजे शतकातून एक होतो असा कलाकार. त्यांनी अनेक सांगीतिक प्रयोग केले. त्याच्यामध्ये तुकारामांच्या संगीतावरती त्यांनी तुकारामाचे अभंग ह्यावरती त्याने कार्यक्रम मोठ्या थिएटरला म्हणजे शिवाजी मंदिर किंवा षण्मुखानंद असा आयोजित केला होता. पु ल देशपांडे त्या कार्यक्रमाला निवेदन करणार होते किंवा निरूपण करणार होते. कार्यक्रम सुरू व्हायची वेळ झाली
15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली. पुलं आत आले आणि कुमारजींना म्हणाले, कुमारजी बाहेर फक्त 6 माणसं आहेत. कार्यक्रम सुरू करायचा का 6 माणसाचे पैसे देऊन टाकायचे? कुमारजी म्हणाले, पुलं, अहो आपण बाहेर बघून कधी गातो, आपण आत बघून गातो. त्याच्यामुळे कार्यक्रम ठेवायचा. बाहेर कविता, संगीत ह्या अशा गोष्टी आहे, ह्या आतून येणाऱ्या गोष्टी आहे. हे बाहेर बघून गायचंच नसतं. पण तरीही कलाकाराला एक उत्साह येतो. जर गर्दी असेल, रसिकांची गर्दी असेल, त्यांची दाद मिळाली तर कलाकार खुलत जातो, त्याची कला खुलत जाते. म्हणूनच सुहासनीजी तुम्हाला विनंती केली की आजच्या कार्यक्रमाला गर्दी कमी असेल, परंतु पुढच्या 4 दिवसाला तुम्ही हा हॉल तुडुंब भरा. तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना सांगा की अशा व्याख्यानमाला आज आयोजित होत नाहीत. हे सामाजिक प्रबोधनाचं कार्य होत नाही, तर ह्या कार्याला सगळ्यांनी, गोरेगावकरांनीच नव्हे तर बाकीच्या लोकांनी पूर्णपणे सपोर्ट करावा, ही तुम्हाला विनंती. आता मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. घन वरसेरी. कविवर्य पद्मश्री बाभ बोरकर यांच्या कवितांची एक धुंद रसिली मैफिल. घन वरसेरे. संहिता, लेखन आणि संगीत डॉक्टर घनश्याम बोरकर. सहभाग सौ तेजश्री बोरकर दीक्षित आणि स्वतः कवी डॉक्टर घनश्याम बोरकर. निर्मिती प्रमुख सौ राजश्री बोरकर. तर मुक्त छंद सादर करीत आहेत घन वरसेरे. माझे मित्र स्वराधीश डॉक्टर भरत बळवल्ली ही मुद्दाम या कार्यक्रमाला आले, त्यांचंही मी स्वागत करतो. मी रंगवतीचा भुलवा, मी रंगवतीचा भुलवा, मी गंधवतीचा फुलवा, मी शब्दवतीचा झुलवा, तुझं वाहत असे आपल्या व्यक्तित्वाचे, कवित्वाचे वर्णन करणाऱ्या, निसर्ग, प्रेम व भक्ती यांच्या जीवनातील लावण्य उत्सवाचा पंचेंद्रियाने रसरसून अनुभव घेणाऱ्या, चेतन आणि अचेतनातील प्राण शोषून वेचलेल्या स्वरशब्दांनी त्यांची प्रसन्न गाणी ओढणाऱ्या, सत्याच्या आणि मांगल्याच्या शाश्वत अधिष्ठानावर विराजमान होऊन जीवनाचे आनंदगीत गाणाऱ्या सौंदर्यवादी, चिद्विलासवादी, कैवल्यवादी कवी आणि वाग्गेयकार पद्मश्री श्री बाळकृष्ण भगवंत बोरकर यांच्या अभिजात काव्याचा आनंद घ्यायला आपण सर्व रसिक इथे जमलेलो आहोत. कवी बोरकरांचा मी पुतण्या, माझ्या वडिलांचे ते चुलत बंधू. कवी बोरकरांना आदराने गोव्यात बाकीबाब म्हणत आणि आम्ही घरातले लोक त्यांना आबा म्हणून हाक मारत असू. कवीर बाकीबाब बोरकर 1955 ते 1970 पुण्याला ऑल इंडिया रेडिओमध्ये स्पोकन वर्ड प्रोड्युसर म्हणून तिथे नोकरीला होते. तेव्हा पुण्याहून ते मुंबईला ते बऱ्याचदा येत आणि पार्ल्यात आम्ही जिथे राहत असो तिथेच वदी कुलकर्णी जे होते साहित्यिक, प्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक, त्यांना घेऊन सकाळी 9:30-10 वाजता बाकीबाब आमच्या घरी येत आणि मग 2 तास, 11:30-12पर्यंत 2-2.5 तास कवितांची मैफल होत असे. तर ह्या माझ्या लहानपणी त्यांच्या तोंडून त्यांच्या चालीतल्या कविता ऐकण्याचं जे मला भाग्य लाभलं, त्याच कविता, अनेक कविता मी तुम्हाला त्यांच्या चालीतल्या काही मी लावलेल्या चाली आहेत तशा ऐकवणार आहे. बाकीबाबांनी असं मानलेलं आहे की काव्य हे एक आध्यात्मिक साधन आहे. आत्मविद्येचा हा एक आगा आणि लोभसवाणा आविष्कार आहे. लय योगाची ही हृदयंगम कला आहे. कविवर्य बाकीबाबांची संपूर्ण कविता म्हणजे निसर्ग, प्रेम, भक्ती, संगीत व विरती या पंचप्राणांनी प्रस्फुटित असं चिरंतनाचं गाणं आहे. कवी बोरकरांचा मूलभूत पिंड हा सौंदर्य उपासकाचा आणि सौंदर्य पूजकाचा आहे. निसर्गातील आणि जीवनातील सौंदर्य आणि लावण्य पंचेंद्रियांनी अनुभवण्याचा आणि त्यांचा उद्घोष आपल्या कवितातून करायचा असा एक दिवाणा छंदच कवी बाकीबाबांना लागला होता. माझा छंद दिवाणा, माझा छंद दिवाणा, नकळत मनमुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा, माझा छंद दिवाणा, स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी. कविता जी मी करतोय, स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी, हर्ष कणकणी उधई स्वामी, हर्ष कणकणी उधई स्वामी,
प्रकाश पाडुनी अंतर्यामी, प्रकाश पाडुनी अंतर्यामी, सोडवी गहन उखाणा माझा छंद दिवाणा, नकळत मनमुखी सुंदरतेचा तरळे तरल तराणा माझा छंद दिवाणा. कवी बोरकरांची काव्य साधना वयाच्या 9व्या वर्षापासूनच सुरू झाली, एक अभंग रचून. परंतु ते सुरुवातीचे शब्द लाघव होते. बाकीबाब शब्दांना लोलकाप्रमाणे खेळवत बसायचे आणि तालासुरात घोळवत बसायचे. गोव्यातील बोरीसारख्या निसर्गरम्य खेड्यात त्यांचं बालपण गेलं. घरामागच्या डोंगरांवर, गावातील नारळी पोफळीच्या बागांमध्ये, नवदुर्गा देवतेच्या तळीकाठी किंवा नदीच्या काठी ते निसर्गाबरोबर गप्पा करीत. निसर्गाशी सहज तादात्म्य पावण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे नकळतच बालवयात बाकी बाबांची अहम विलोपनाची साधना सुरू झाली, म्हणजेच स्वतःला विसरण्याची साधना सुरू झाली. ही साधना एका बाजूने विश्व तद्रूपतेची आहे आणि तशीच ती अहम विलोपनाचीही आहे. तलावावरचं शेवाळं बाजूला सारलं, आतल्या गाळाचा उपसा केला, पाणी स्वच्छ झालं आणि क्षणकाळ का होईना ते स्थिर झालं की त्यात जसं आकाशाचं स्पष्ट प्रतिबिंब पाहायला सापडतं. त्याप्रमाणेच कवीच्या निर्लेप, शांत, स्थिर आणि प्रसन्न मानसात जीवनाचं सत्य अलौकिक सौंदर्य घेऊन स्वभावतःच प्रकट होतं. कवी बोरकरांना जन्मतःच स्वर आणि लय यांची उपजत देणगी लाभली होती. घरात चालणाऱ्या रोजच्या अभंगामुळे, गावात बारामास चालणाऱ्या भजनामुळे, देवळातल्या कीर्तनामुळे बाकी बाबांचा स्वर आणि तालही पक्के होत गेले. अंतर्मनातल्या या नाद साधनेमुळेही बाकी बाबांच्या काव्य साधनेला एक अमूर्त भाव, एक अव्यक्त आशय प्राप्त करून दिला. तर आता ऐकूया त्यांच्या काही सौंदर्यवादी कविता. कवी बोरकर हे मुळातच सौंदर्यपूजक होते आणि त्यांचं असं मत होतं की स्त्री ही निसर्गाने किंवा परमेश्वराने निर्माण केलेली सर्वोत्कृष्ट सौंदर्यपूर्ण कलाकृती आहे. आणि म्हणूनच एका सौंदर्यखनी, लावण्यखनी स्त्रीला बघून कवी बोरकर उद्गारतात. कवितेचं नाव आहे केशी तुझिया फुले उगवतील. केशी तुझिया फुले उगवतील, केशी तुझिया फुले उगवतील, तुला कशाला वेणी, केशी तुझिया फुले उगवतील, तुला कशाला वेणी, चांदण्याच शिरगार कशाला, बसशील तेथे लेणी, बसशील तेथे लेणी, काळोखातही नीर फुलवशील, चमेली तवन वाटा, तळमळणाऱ्या पुळणीवरन फेन मोगरी लाटा, पहाटशी तू अमल निरागस, संधे परिसही भोई, पहाटशी तू अमल निरागस, संधे परिसही भोई, जुन्याच ओळी गुणगुणताना, जमतील सोन पिसोई, जमतील सोन पिसोई. कवी बोरकर सुरुवातीला त्या स्त्रीचं शारीरिक सौंदर्य वर्णन करतात. ते असं म्हणतात की तुझी शरीर सौष्ठव एवढं सुंदर आहे की जणू काही तू एखाद्या लेण्यासारखी दिसतेस. त्यानंतर ते तिचं भावसौंदर्य वर्णन करतात. तू पहाटेसारखी आंबलान आहेस, निरागस आहेस, संध्येसारखी भोली आहेस. आणि त्यानंतर आधी बोरकर शारीर लावण्य सांगतात, त्यानंतर तिचं भावलावण्य सांगतात आणि पुढच्या कडव्यात बोरकर त्या स्त्रीमधल्या प्राणलावण्याबद्दल बोलतात. शारीर लावण्य, भावलावण्य आणि प्राणलावण्य ह्या तिन्हीचा एक सुंदर संगम या कवितेत झालेला आहे. पुढलं कडवं असं आहे.
तुझी पावले भिडता येईल तीर्थका पाण्याला. तुझी पावले भिडता येईल तीर्थका पाण्याला. तुझ्या स्वरांच्या स्पर्शे येईल अर्थ नवा गाण्याला, अर्थ नवा गाण्याला. वाळूतीलही तृणपात्याशी तुझे कोवळे नाते. वाळूतीलही तृणपात्याशी तुझे कोवळे नाते. तुझ्या दिठीने क्षितिजेचेही अभ्र वितळुनी जाते, अभ्र वितळुनी जाते. आणि मग ते तिला विचारतायत, अशा तुला का हवे प्रसाधन, अशा तुला का हवे प्रसाधन. तूच तुझे ग लेणे, अशा तुला का हवे प्रसाधन. तूच तुझे ग लेणे. तुला पाहिल्यामुळे आमुचे कृतार्थ इथले येणे, कृतार्थ इथले येणे. केशी तुझिया फुले उगवतील तुला कशाला वेणी. चांदण्यास शिणगार कशाला, बसशील तेथे लेणी, बसशील तेथे लेणी. बोरकरांना स्त्रीमध्ये सौंदर्य दिसतं अशातला भाग नाही. त्यांना मानवी जीवनाच्या कृतार्थतेचं सौंदर्य सुद्धा दिसतं. आणि मानवी जीवनाची कृतार्थता कशात आहे हे ते एका सुंदर कवितेतून सांगतात. कवितेचं नाव आहे लावण्य रेखा. देखणे ते चेहरे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे. गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे. मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. वा. देखणी ती पाऊले, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती. वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणी ती जीवने, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके. चांदणे जातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. वा. देखणा देहांत तो, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. ज्या कवीला सुंदरतेचंच वेड लागलेलं आहे तो जीवनातल्या लहान लहान गोष्टीसुद्धा ती सुंदरता पाहतो. आता काचेच्या बांगड्या त्या काय, पण त्या बांगड्यातही बोरकरांना सुंदरता दिसते. बोरकर असं म्हणतात की त्यांच्या काळात म्हणजे 100 वर्षापूर्वी आमच्या बोरी ह्या गावात आमची सगळी एकत्र कुटुंब पद्धती होती. तिथे श्रावण महिन्यात कासार यायचा. लाल, निळ्या, पिवळ्या, जांभळ्या अशा सगळ्या बांगड्या अशा टाकून खांद्यावर तो यायचा आणि सांगायचा, बांगड्या बघा. ह्या काचेच्या बांगड्या कुठल्या स्त्रीने कधी घालाव्या, किती घालाव्यात, कुठल्या रंगाच्या घालाव्यात या सगळ्याचं ज्ञान त्या कासाराला असायचं. आणि मग हा कासार यायचा, त्या बायका सर्व बसलेल्या त्यांना सांगायचा, बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, बांगड्या बघाया. श्रावण लावण्य राज लागला फुलाया, बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, बांगड्या बघाया.
जलवलये स्वरवलये दिनकर शशिकर वलये, जलवलये स्वरवलये दिनकर शशिकर वलये, मिसळूनी घडिल्या प्रणये गोड बांगड्या बांगड्या बघाया, या प्रदोषकांत निळ्या या बिजल्या सोनसया, लाजविती रुसुनी खुळ्या आम्र किसलया आम्र किसलय म्हणजे आंब्याची कोवळी पालवी. या ज्या सोनसया पिवळ्या बांगड्या आहेत त्यांचा रंग जणू त्या आम्र किसल्याला लाजवतो असं बोरकर सांगतात. लाजविती रुसुनी खुळ्या आम्र किसलया बांगड्या बघाया. आणि मग त्या तरुणींना सांगतात बोरकर, नवयुवती का भिडस्त भरुनी घ्या त्वरे स्वहस्त, नवयुवती का भिडस्त भरुनी घ्या त्वरे स्वहस्त, वाजवनी तरुण मस्त चरणी लोळवाया बांगड्या बघाया, वाजविती तरुण मस्त वाजवनी तरुण मस्त चरणी लोळवाया बांगड्या बघाया. आणि मग हिरव्या बांगड्याबद्दल बोरकर सांगतायत, या वासंतिक हिरव्या आशांसम नित्य नव्या, या वासंतिक हिरव्या आशांसम नित्य नव्या, वधुहृदया परिहरव्या वधुहृदया परिहरव्या प्रेम ओवयाया बांगड्या बघाया. निर्मळ हे हिरवेपण पतिगृहिण्या करी मिरवून, निर्मळ हे हिरवेपण पतिगृहिण्या करी मिरवून, सतत करा जपून जतन ही सुरम्य माया बांगड्या बघाया. आणि मग बोरकर घरातल्या वयस्कर स्त्रियांसाठी बांगड्या दाखवत आहेत. एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे आणि श्रावणात सगळे सण असल्यामुळे घरात आई, आजी, मावशी, काकी, मामी असे सगळे मंडळी जमलेले आहेत, वयस्कर बायका. आणि ह्या बायकांनी खस्ता खाल्ल्यामुळे त्या घराला घरपण आलेलं आहे. ह्या वयस्कर ज्या स्त्रिया आहेत ह्यांच्या वात्सल्यामुळे ते घर हे घर राहिलेलं आहे. त्या बायकांसाठी बोरकर सांगतायत, क्षितिजा सम या जांभूळ जलदा सम या श्यामल, क्षितिजा सम या जांभूळ जलदा सम या श्यामल, वत्सल या गंगेतील सांध्य मेघ छाया बांगड्या बघाया, या माऊली अपुल्यास्तव वरजांचा सुख संभव, या माऊली अपुल्यास्तव वरजांचा सुख संभव, करजांचा दे गौरव वैश्वदेवराया बांगड्या बघाया. आणि मग हा कासार सगळ्या स्त्रियांना बोलवतोय, ये कन्ये ये दुहिते, ये कन्ये ये दुहिते अपरिणिते ललितलते, ये कन्ये ये दुहिते अपरिणिते ललितलते, ये कांते ये माते, ये कांते ये माते सुभग साज न्याया बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया बांगड्या बघाया, बांगड्या बघाया बांगड्या बघाया. बोरकरांची आपण स्त्रीचं सौंदर्य करणारी कविता पाहिली, जीवनाचा कृतार्थतेचं सौंदर्य, बांगड्यासारख्या लहानशा गोष्टीचं सौंदर्य. आता बोरकर समुद्राचं एक सौंदर्य कसं सांगतात ती सांगणारी कविता. कवितेचं नाव आहे समुद्र बिलोरी ऐना. जर तुम्ही गोव्यात किंवा कारवार वगैरे अशाच ठिकाणच्या समुद्रकिनारी गेला जिथे फारशी गजबज नाही, तर तिथे एखाद्या रात्री समुद्र एकदम स्तब्ध असतो, शांत असतो, निश्चल असतो. चांदणी रात्र, समुद्राच्या पाण्यावरती चांदण्याची बरसात होते आहे. आणि अशा वेळी तर ज्या पाण्यातून नावाढ्याने वहलं मारलं किंवा एखादा मासा जरी सुळकन त्या पाण्यातनं गेला ना, तर त्या पाण्याचा रंग चंदेरी सोनेरी असा होऊन जातो. अशा समुद्राला आमच्या गोव्यात भांगर समुद्र असं म्हणतात. भांगर म्हणजे सोनं. बोरकरांनी ह्या कवितेत वर्णन केलेला समुद्र हा असा भांगर समुद्र आहे.
दुसरी ओळ अशी आहे, समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. आता 5व्या महिन्याची जी गर्भवती स्त्री असते तिचं सौंदर्य अतिशय प्रसन्न आणि सात्विक असतं. वधूची अवस्था संपलेली असते, मातृत्वाची जबाबदारी येणार असते. 5व्या महिन्यात गर्भपाताची शक्यता मावळलेली असते, गर्भ दृढ झालेला असतो. आणि अशा वेळी त्या स्त्रीला आपल्यातल्या निर्मिती क्षमतेचं तेज आणि ओज तिच्या अंगांगातून ओसंडत असतं. बोरकरांनी सृष्टीवरती 5व्या महिन्याच्या गर्भवती स्त्रीचा आरोप केलेला आहे. आता ही जी स्त्री आहे ही सृष्टी आहे आणि तिला 5वा महिना लागलेला आहे. ही कल्पना, तो समुद्र आहे, भांगर समुद्र, आणि त्याच्यात सृष्टी आपलं प्रतिबिंब पाहते. जशी स्त्री आरशात आपलं प्रतिबिंब पाहते तशी सृष्टी त्या समुद्राच्या आरशात आपलं प्रतिबिंब पाहते. आपण कविता सुरू करूया. समुद्र बिलोरी ऐना, समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. मूळ चालीत अशा 2 टाळ्या आहेत. सृष्टीला 5वा महिना. पण खरं म्हटलं तर ह्या टाळ्या वाजवायच्या नाहीत, ह्या ऐकायच्या टाळ्या आहेत. ह्या निस्तब्धाच्या टाळ्या आहेत, ह्या मौनाच्या टाळ्या आहेत, ह्या त्या चिरंतनाच्या टाळ्या आहेत. सृष्टी ही त्या चिरंतनाची निर्मिती. आपल्या निर्मितीला, तिच्या निर्मिती सोहळ्यांना, तिच्या निर्मिती डोहाळ्यांना तो निर्माता दाद देतो आहे. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. वाकले माडांचे माथे, वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात न्हाते. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात न्हाते. आकाश दिवे लावित आली, कार्तिक नवमीची रैना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. कटीस अंजिरी नेसू, कटीस अंजिरी नेसू, गालात मिश्किल हसू. कटीस अंजिरी नेसू, गालात मिश्किल हसू. मयूर पंखी मधुर डंखी, उडाली गोरटी मैना. मयूर पंखी मधुर डंखी, उडाली गोरटी मैना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. आणि आता हे सगळं सौंदर्य बघून, हा लावण्य सोहळा बघून प्रियकराला आपल्या प्रेयसीची आठवण येते. त्याला वाटतं की आपली प्रेयसी ह्या सगळा सोहळा बघायला, सौंदर्याचा हा सगळा आविष्कार बघायला माझ्यावर असायला पाहिजे होती. पण ती प्रेयसी दूरवर आहे आणि हा प्रियकर तिला म्हणतो, लावण्य जातसे उतू, लावण्य जातसे उतू, वायाच चालला ऋतू. लावण्य जातसे उतू, वायाच चालला ऋतू. अशाच वेळी गेलीस का तू, करून जीवाची दैना. अशाच वेळी गेलीस का तू, करून जीवाची दैना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. व्यक्ती, समष्टी आणि चैतन्य यांच्यावरील प्रेमाचं अंतसंगीत अथवा आत्मसंगीत हा बोरकरांच्या कवितेचा आध्यात्मिक प्राण आहे. प्रेम ही जीवनातील मूलभूत आणि अत्यावश्यक शक्ती आहे, अशी कवी बोरकरांची जीवनधारणा आहे. जिथे प्रेम आहे तिथे आनंद आहे, आणि जिथे आनंद आहे तिथेच परमात्मा आहे, हा कवी बोरकरांचा आत्मप्रत्यय आहे.
बोरकरांच्या मते प्रेम करणं हे आत्मजागृतीचं रूप आहे आणि म्हणूनच बोरकरांच्या प्रेम कवितेत प्रेमाच्या अनुभूतीतील अतिउत्कटता, आवेग आणि समरसता कधीच कमी झालेली नाही. स्त्रीची, स्त्री शक्तीची आणि तिच्या प्रेम भावनांच्या विविध रूपांची चित्र कवी बोरकरांनी आपल्या कवितेत फार सुंदरपणे रेखाटली आहेत. प्रेमातील राग अनुराग, प्रणय शृंगार, विरह आणि विभ्रम अशा अनेक सूक्ष्म छटा बाकीबाबांच्या कवितेत अतिशय तरलतेने, उत्कटतेने आणि कधीकधी नाट्यमयतेने प्रकटल्या आहेत. तर कविता आता सादर करीत आहोत. तव नयनांचे दल हलले. बोरकरांचं असं म्हणणं होतं, जसं म्हटलं की स्त्री ही अतिशय सौंदर्यपूर्ण कलाकृती आहे, पण ह्या स्त्रीमध्ये किती प्रक्षोभकता आहे, प्रस्फोटकता आहे आणि त्याचवेळी त्या स्त्रीमध्ये किती प्रशांतता आहे हे सांगणारी बोरकरांची ही कविता तव नयनांचे दल हलले ग. विद्याधर गोखल्यांची एक गीत आहे गोखल्यांचं, मेघमल्हार नाटकात, ते वसंतराव देशपांडेंनी गायलेलं आहे. गुलजार नार ही मधुबाला तनुलतेवर गेंद फुलांचे, अशी ती कविता आहे. त्याच्यात पुढे असं म्हटलेलं आहे गीतामध्ये, भ्रूधनुवरती बद्ध करोनी नयनांची शरमाला चंचल ही चंचल आहे, हृदयाला चंचलतेकडे नेते. भ्रूधनुवरती बद्ध करोनी नयनांची शरमाला. बोरकर ह्याच्यात हेच नयनांचंच वर्णन करतायत की स्त्रीच्या नयन कटाक्षात काय सामर्थ्य आहे हे या कवितेतून बोरकर सांगतायत. तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले ग, पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवन हे डळमळले ग, तव नयनांचे दल हलले ग. तारे गळले वारे ढळले, तारे गळले वारे ढळले, दिग्गज पंचानन सेवळले, गिरी ढासळले सुर कोसळले, ऋषी मुनी योगी चळले ग, तव नयनांचे दल हलले ग. ऋतुचक्रांचे आस उडाले, ऋतुचक्रांचे आस उडाले, आकाशातून शब्द निघाले, आवरावरा फुले भाले, मीन जळी तळमळले ग, तव नयनांचे दल हलले ग. आणि त्यानंतर काय होतं, हे कटाक्ष टाकता टाकता 30 प्रेमाच्या बंधनात गुरफटते आणि असं झालं होतं, हृदयी माझ्या चकमक झडली, हृदयी माझ्या चकमक झडली, नजर तुझी धरणीला जडली, हृदयी माझ्या चकमक उडली, नजर तुझी धरणीला जडली, दो हृदयांची किमया घडली, दो हृदयांची किमया घडली, पुनरपि जग सावरले ग, तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले ग. आता यानंतर कवी बोरकरांची अतिशय गाजलेली कोकणी कविता तुमच्यासमोर आम्ही सादर करतोय. तेजस्वी बोरकर सादर करेल. पायजणा. ह्या कवितेत बोरकरांच्या अनेक अशा प्रेम विरह स्मरण काव्याच्या कविता आहेत. म्हणजे तारुण्यात एक प्रेम झालेलं आहे, त्याची परिणिती लग्नात होऊ शकलेली नाही, त्याच्यामुळे ते प्रेम असफल झालं असं म्हणायला हरकत नाही. परंतु ती शेवटची भेट ह्या कवितेत जी बोरकरांनी पायजणा ह्या कवितेत सांगितलेलं आहे, ती ज्या प्रियकर आणि प्रेयसीची तारुण्यातली शेवटची भेट आहे. आणि 50-60 नंतर त्यांना तो प्रसंग, ते प्रेम पुन्हा आठवतंय. प्रियकर आपल्या प्रेयसीची वाट पाहते का रानात वडाच्या झाडाखाली उभा आहे. लांबून त्याची ती प्रियसी त्या रानात प्रवेश करते, तिच्या पायातली पायजणं वाजतात आणि त्या पायजणाच्या नादाने रानात चैतन्य निर्माण होतं. पेंगुळलेली जी तृणपाती असतात त्यांना कोवळी जाग येते. दूरवरून घंटा ऐकू येऊ लागतात, नदीचा कंठ दाटून येतो. वडफळ जी आहेत, ज्या वडाच्या खाली ती उभी आहेत दोघं, ती आता त्याला भेटली आहे. ती वडफळ जणू काही अक्षतांसारखी त्यांच्यावरती उधळण करतायत अक्षतांची. त्या दोघांच्या मनातलं जे लग्न आहे ते हा सर्व निसर्ग जणू साजरा करतोय. हे वेगळ्या पद्धतीचा गांधर्व विवाह हा निसर्गात साजरा होताना या कवितेतून आपल्याला दिसतो. तर आणि शेवटी बोरकर म्हणतात की त्यातलं आता काहीच राहिलं नाही, त्यातलं काहीच राहिलं नाही, पण तरीही
आज 30-40 वर्षांतर अजूनही जेव्हा मी एकांतात बसतो तेव्हा मला तुझ्या पायातली ती पायजणं ऐकू येतात, तुझ्या पायातली ती पायजणं ऐकू येतात. कविता सादर होत आहे पायजणा. त्या दिसा वडाकडून त्या दिसा वडाकडून गडद तिंसना मंद मंद वाजत आहिली, मंद मंद वाजत आहिली तुझी गो पायंजणा. मौन पडले सगळ्या राना, मौन पडले सगळ्या राना. शिरशिरून थांबली पाना, शिरशिरून थांबली पाना. कवळी जाग आयली तणा, कवळी जाग आयली तणा. झेमता झेमताना मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा. पैसुल्यान वाजली घाट, पैसुल्यान वाजली घाट. दाटलो न्हंयचो कंठ काठ, दाटलो न्हंयचो कंठ काठ. सावळ्यांनी घमघमाट, सावळ्यांनी घमघमाट. सुटलो त्या खिणा मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा. गळ्या सुखा डोळ्या दुखा, गळ्या सुखा डोळ्या दुखा. लकलकली जाऊन थिका, लकलकली जाऊन थिका. नकळतना एक झाली, नकळतना एक झाली आम्ही दोघांय जणा. मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा. बोरकर शेवटच्या कडव्यात असं म्हणतायत, तातले काय नुल्ले आज, तातले काय नुल्ले आज. सगळ्या जिणे आयल्या सांज, सगळ्या जिणे आयल्या सांज. तरी अकस्मात तुझी, तरी अकस्मात तुझी वाजती पायंजणा. मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा, तुझी गो पायंजणा, तुझी गो पायंजणा. वाह. बोरकरांची एक शाळेतली गोष्ट तुम्हाला सांगतो. बोरकर तेव्हा 14-15 वर्षाचे होते आणि शाळेत त्यांना चित्रकलेचे शिक्षक शिकवत होते आणि त्यांनी त्यांना सांगितलं की माडीवरती जाऊन एक रंगीत खडू घेऊन ये. म्हणून बोरकर माडीवर ते गेले आणि ते खडू शोधत होते. तेवढ्यात कोणीतरी त्यांचे डोळे झाकले. बोरकरांनी ते हात बाजूला करायचा प्रयत्न केला. तेवढ्यात कोणीतरी त्यांचं चुंबन घेतलं. हात बाजूला करून पाहतात तर त्यांच्या स्वर्गातली मार्गारेट नावाची ती मुलगी होती. तिने त्यांचं चुंबन घेतलं आणि ती लगेच पळूनच गेली. वास्तविक 14-15 वर्षाचं असताना
ह्या प्रसंगातून बोरकरांची कामवृत्ती जागृत व्हायला पाहिजे होती, पण तसं झालं नाही. बोरकरांना अचानक त्या क्षणात सौंदर्याचा साक्षात्कार झाला. बोरकर असं सांगतात की मी तिथून निघालो आणि जेव्हा माडीवरून खाली उतरत होतो तेव्हा सगळे जिने जणू काही झुलत होते असं मला वाटत होतं. मी वर्गात आलो, पण मी त्या मार्गाकडे पाहिलंही नाही. मी माझ्या तंद्रीत होतो आणि पुढचे 2 ते 3 दिवस बोरकर ह्याच तंद्रीत होते. आणि ह्या अनुभूतीविषयी बोरकरांनी जी कविता लिहिली आहे ती आहे असा कसा मी तरुण निरंतर. म्हणजे त्या क्षणाला त्यांना जीवनातील सौंदर्याचा, तारुण्याचा साक्षात्कार झाला. टागोरांच्या बाबतीत ती अशीच घटना घडली होती. तेही असे 14-15 वर्षाचे होते. टागोरांना एक खूप चांगली सवय होती. ते सूर्य उगवायच्या अगोदर त्यांच्या जोडासंकोच्या वाड्याच्या सौधावर किंवा शांतिनिकेतनमध्ये सुद्धा तिथल्या सौधावर सूर्यदर्शन घेण्यासाठी उभे राहत आणि गायत्री मंत्राचा जप करत. टागोरांनी लिहिलेलं आहे की मी गायत्री मंत्राचं पोषण आयुष्यभर घेत राहिलेलो आहे. आणि असंच 14-15 वर्षाचं असताना गायत्रीचा जप करत असताना, सूर्याच्या उगवण्याची वाट पाहत असताना रवींद्रनाथ टागोरांचं भान हरपलं. ते एका विलक्षण तंद्रीत गेले आणि त्यानंतर 3-4 दिवस त्यांना कसलंच भान नव्हतं. आणि 4 दिवसानंतर त्यांनी निर्झरेर स्वप्नभंग नावाचं एक अप्रतिम लघुकाव्य लिहिलेलं आहे. बोरकर आणि टागोरांमध्ये हा खूप फरक, म्हणजे साम्य आहे असं मला वाटतं. टागोरांनी ह्या प्रसंगातून जी आपल्याला अनुभूती मिळाली किंवा साक्षात्कार झाला त्याला जीवन देवता असं नाव दिलं. आणि कवी बोरकरांनी त्यांना ह्या प्रसंगातून जो साक्षात्कार झाला त्याला तारुण्यातून, म्हणजे तारुण्य तर सौंदर्य हे तर आहेच, पण त्याचं पुढे रूपांतर कैवल्याचा चंद्र, कैवल्यचंद्र ह्या संकल्पनेत बोरकरांचा झाला. तर ती कविता माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची एवढ्यासाठी आहे की ह्या कवितेच्या अगोदर बोरकरांनी 9-10 वर्षात असताना एक अभंग लिहिला होता. आणि घरच्या लोकांनी सांगितलं तू हा अभंग लिहिलेला नाही, तू कोणाचं नाव बदलून स्वतःचं बाकी लिहिलेलं आहे. त्यांनी लगेच दुसरा अभंग करून दाखवला. तेव्हा त्यांच्या काकांना वाटलं की नाही, हा खरोखर ह्याने स्वतः अभंग केलेला आहे. परंतु त्यांच्या आजीने असं सांगितलं की ह्याच्या पुढे तू अभंग लिहायचा नाही, कारण आमच्या घरात कोणीतरी एक असा संत, महंत, अभंग, कीर्तन ह्याला नादाला लागून घर सोडून गेला होता, संसार सोडून गेला होता. त्यामुळे आजीने सांगितलं कविता करायची नाही, अभंग करायचे नाहीत. ह्या प्रसंगानंतर बोरकरांची काव्य प्रेरणा पुन्हा जागृत झाली आणि त्यानंतर बोरकर कविता करायला लागले. म्हणून ही कविता बोरकरांच्या जीवनातील एक लँडमार्क हा प्रसंग आहे असं मला वाटतं. कविता आपण सुरू करूया. बोरकर अनेक वर्षानंतर म्हणतायत, असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला. असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला. सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला. सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला. त्या रात्रीचे तसे चांदणे जगी न पडले कधी. त्या रात्रीचे तसे चांदणे जगी न पडले कधी. तशी न उरली पुन्हा कधीही दुथडी जागी नदी. उरात घुसुनी गळ्यात घुमली. उरात घुसुनी गळ्यात घुमली. निळी निळी कोकिळा असे झाकुनी डोळे जेव्हा तिने चुंबिले मला. आज मावळे जरी चांदणे. आता 50-60 झालेली आहे तेव्हा बोरकर असं म्हणतायत, आज मावळे जरी चांदणे आटत आली नदी. आज मावळे जरी चांदणे आटत आली नदी. तीच कोकिळा कधीतरी येते घुंगुर बांधून पदी. आज मावळे जरी चांदणे आटत आली नदी. तीच कोकिळा कधीतरी येते घुंगुर बांधून पदी. गाता ती मग उघडे गात्री. गाता ती मग उघडे गात्री. कुबेर गृहीची तिळा. तरुण असामी जेव्हापासून तिने चुंबिले मला. असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला. सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला. तिने चुंबिले मला. मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं की बोरकरांच्या आता अनेक कविता तुम्हाला दाखवल्या, ह्या सर्व प्रेम विरह स्मरण काव्य ह्या स्वरूपात आलेल्या आहेत. जे सफल न झालेलं प्रेम, तो विरह, अनेक वर्षानंतर त्या विरहाच्या स्मरणातून स्फुरलेल्या ह्या कविता आहेत. हा बोरकरांच्या अनेक कविता अशा, म्हणजे जवळजवळ 30-40 कविता तरी ह्या
प्रेम विरह स्मरण काव्य ह्या स्वरूपात आहेत. त्यातली एक अप्रतिम प्रेम कविता, कवितेचं नाव आहे इंद्रदिनांचा असर सरेना. ते दिवस जे होते त्यांना बोरकर सुरुवातीलाच असं म्हणतात, इंद्रदिनांचा असर सरेना. इंद्रदिनांचा असर सरेना, विसरू म्हणता विसरेना. चंद्र मधिर जरी सरल्या घडित्या, स्वप्नांची लय उतरेना, विसरू म्हणता विसरेना. ज्या दुपारी त्यांची ती पहिली भेट झाली त्याविषयी ते बोलत आहेत. त्या पहिल्या कापूर दुपारी, झाडे झाली उजवाती. दुपारीला बोरकरांनी विशेषण लावलंय कापूर. आता एक तुम्ही लक्षात घ्या, कुठलीही गोष्ट तुम्ही घेतली त्याची तीन तुम्हाला घन स्वरूपात असतो, द्रव स्वरूपात असतो किंवा बाष्प स्वरूपात असतो. पण कापूर हा एकच असा गोष्ट आहे कापूर, की कापराचा द्रव होत नाही, त्याचा बाष्प होऊन जातं. कापूर उडून जातो, स्वतःला विलोप करून घेतो. प्रेमामध्ये ही स्वतःला विसरण्याची, स्वतःला हरवण्याची शक्ती असते, हे सांगणारं हे विशेषण आहे. त्या पहिल्या कापूर दुपारी, झाडे झाली उजवाती. उजवाती हा कोकणी शब्द आहे. उजवाती म्हणजे अगरबत्ती, उदबत्ती. पुन्हा येते उदबत्ती, ही आपण नेहमी मंगल प्रसंगी लावतो. म्हणजे हे प्रेम आहे, हे मंगल आहे. त्या पहिल्या कापूर दुपारी, झाडे झाली उजवाती. सुरुवातीची वाट चालता घडल्या अंतिम रुजवाती. फुलपंखांची निळी पिसोळी भिडली माझ्या आधाराला. फुलपंखांची निळी पिसोळी भिडली माझ्या आधाराला. फडफडुनी क्षण मुकाट जडली तुझ्या हिन्याच्या पदराला. फडफडुनी क्षण मुकाट जडली तुझ्या हिन्याच्या पदराला. करात कर गुंतला, करात कर गुंतला, अबोली थरथरली. करात कर गुंतला, अबोली थरथरली, परी विखरेना. क्षण ठरला तो व्रणहृदयी, पण रंगांची लय उतरेना, विसरू म्हणता विसरेना. मग त्या संध्याकाळच्या भेटी, संध्याकाळ वर्णन बोरकर कसं सुंदर करतात बघा. ह्या संध्याकाळ पण कशी आहे. तरु शिखरे अन घुमट उजळता सांध्य सनईच्या प्रहराने. तरु शिखरे अन घुमट उजळता सांध्य सनईच्या प्रहराने. पुन्हा इथे सनई आहे, मंगलवाद्य आहे. सांध्य सनईच्या प्रहराने, कोळिष्टकही कनक जलाने, भिजूनी येता बहराने. अभिर गुलाल बुक्याच्या घडीला, झडता सरमम कवनाची. जेव्हा मी काव्य तिला म्हणून दाखवतोय माझ्या कविता, ती घडी कुठली आहे. अभिर गुलाल बुक्याच्या घडीला. पुन्हा मंगल घडी आहे. अभिर गुलाल बुक्याच्या घडीला, झडता सरमम कवनाची. पुढची वेळ बघा. शर ऋतल्यागत सया आली तुझं सासरच्या जलभरणाची. म्हणजे हे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे, तरीही ते म्हणतात बोरकर हे मंगल आहे, कारण त्यांच्या मनातली भावना मंगल आहे, पवित्र आहे. आणि बोरकरांनी एका ठिकाणी फार सुंदर वाक्य लिहिलेलं आहे. बोरकर असं म्हणतात की प्रेमाला अनासक्त केल्याशिवाय ते शुभंकर होऊ शकत नाही. वाक्य पुन्हा आहे का. प्रेमाला अनासक्त केल्याशिवाय ते शुभंकर होऊ शकत नाही, असं बोरकर म्हणाले. त्याची प्रचिती इथे येते. कोळिष्टकही कनक जळाने, भिजूनी येती बहराने. अभिर गुलाल बुक्याच्या घडीला, झडता सरमम कवनाची. शर ऋतल्यागत सया आली तुझं सासरच्या जलभरणाची. कच चंपक गेली सफेकुनी. केसातलं चाफ्याचं फूल. कच चंपक गेली सफेकुनी, दल त्याचे परी उघडेना. कच चंपक गेली सफेकुनी, दल त्याचे परी उघडेना. दवात भिजते जरी आहर्निश, गंधाची लय उतरेना, विसरू म्हणता विसरेना. आणि मग संध्याकाळी रात्रीच्या उशिराच्या वेळी झालेल्या भेटी, बोरकर असं म्हणतायत. व्यथा कथा बोललो किती ग, चांदण्यातल्या अपरात्री. व्यथा कथा बोललो किती ग, चांदण्यातल्या अपरात्री. नदीच्या काठी बसलेले आहेत. व्यथा कथा बोललो किती ग, चांदण्यातल्या अपरात्री. पूल फुलांचा झुला होईतो, बघत एकटक जलपात्री. पूल फुलांचा झुला होईतो, बघत एकटक जलपात्री. हो न खंती वदली सांती, हो न खंती वदली सांती. नकळतातून ढळले मी, नकळतातून ढळले मी.
सावरू दे मज दूर जा कसा ऋण फेडीन पुढल्या जन्मी. सावरू दे मज दूर जा कसा ऋण फेडीन पुढल्या जन्मी. जखम गाळीतो म्लान चंद्रमा. जखम गाळीतो म्लान चंद्रमा क्षितिजावरुनी निसरेना. थारो रे जरी उरी दाटले रुधिराची लय उतरेना. थारो रे जरी उरी दाटले रुधिराची लय उतरेना. विसरू म्हणता विसरेना इंद्रदिनांचा असर सरेना. विसरू म्हणता विसरेना चंद्र मधिर जरी सरल्या घडीत्या. स्वप्नांची लय उतरेना. विसरू म्हणता विसरेना. विसरू म्हणता विसरेना. ज्या निसर्ग चैतन्यावर कवी बोरकरांनी मनानेच नव्हे तर पंचेंद्रियांनी रसरसून प्रेम केलं, त्या निसर्गातील झाडावेलींचे, पाना फुलांचे, ढगा विहगाचे, नदी नाल्यांचे, आकाश प्रकाशाचे, सरिता सागराचे आणि चंद्र चांदण्याचे आत्मप्रतीत झालेलं सौंदर्य आणि लावण्य ते आपल्या कवितांमधून उद्घोषित राहिले. निळ्या ढगांना पाहून म्हणाले, निळ्या ढगांना पण बोरकर म्हणाले, गडद निळे गडद निळे गडद निळे जलद भरून आले. गडद निळे गडद निळे जलद भरून आले. ह्या पहिल्या कडव्यात पहिल्या ओळीत बोरकर एक चित्र उभं करतात. गडद निळे जलद भरून आले. आणि दुसरी ओळशी आहे, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. इथे या चित्राला गती येते. गडद निळे जलद भरून आले. दुसरी ओळ, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. गडद निळे जलद भरून आले. दिन लंघून जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी. दिन लंघून जाय गिरी पद उमटे क्षितिजावरी. पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाले. गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरिकरुणा. हरिकरुणा म्हणजे जो पाऊस पडतो ही हरीची करुणा आहे. उतट बघुनी हरिकरुणा हरित धरा हो गहना. मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले. गडद निळे जलद भरून आले. ह्या कवितेत बोरकरांची चित्रकाराची दृष्टी कशी दिसते ते बघा. बोरकर स्वतः एक उत्कृष्ट चित्रकारी होते. त्यांची तारुण्यात काही काढलेली त्यांनी चित्र पाहून विख्यात चित्रकार दीनानाथ दलाल त्यांना म्हणाले की कवी बोरकर, जर तुम्ही तुमच्या आयुष्यातली 5 वर्षे चित्रकलेला दिलीत तर तुम्ही आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार होऊ शकता. बोरकरांना काही ते जमलं नाही, पण ही चित्रकाराची दृष्टी त्यांच्या कवितेतून कशी दिसते बघा. ह्या कवितेतलं प्रत्येक ओळ आहे हे एक चित्र आहे, कडवं आहे ते एक दुसरं चित्र आहे, आणि या सगळ्या कडव्यांची एक कोलाज बनवून एक निराळ चित्र तयार होतं आहे. पुढचं कडवं बघा. बोरकर रंग कसे भरतात बघा. रजत नील ताम्र नील. आता हे जे पाणी आहे ते कसं आहे, रजत नील म्हणजे रुपेरी. रजत नील ताम्र नील, तांब्यासारखं, कारण माती मिसळली गेली तिथे तो रंग बदलला आहे पाण्याचा. रजत नील ताम्र नील स्थिर पल जल पल सलील. पाणी क्षणभर थांबल्यासारखं वाटतं, पुन्हा वाहतंय. स्थिर पल जल पल सलील. हिरव्या तटी नावांचा कृष्णमेर खेळे. गडद निळे जलद भरून आले. दुसरं चित्र, मीन चमकुनी उसळे. मीन म्हणजे मासे. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे. नवथर रस रंग गहन करीती नयन ओले. गडद निळे जलद भरून आले. आता आणखी एक वेगळा टॅबलो आहे. ढग आल्यामुळे मळभ आलेलं आहे, सूर्य झाकवला गेलेला आहे, आणि त्याचा परिणाम जीवसृष्टीवर काय होतोय. धूसर हो क्षितिज त्वरित ढोरपथी अचल चकित. जी गुरढोर आहेत त्यांना समजत नाही का अचानक काळोख कसा काय झाला.
ढोरपथी अचल चकित. आणि मग ती काय करतायत? तृण विसरुनी जवळील ते, तृण विसरुनी जवळील ते, खिळवी गगनी डोळे. तृण विसरून जवळील ते, खिळवी गगनी डोळे. गडद निळे जलद भरून आले. आणि शेवटच्या कडव्यात बोरकर पुन्हा ह्या सगळ्या चित्राला गती देत आहेत. टप 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 पडती थेंब, टप 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 पडती थेंब, मनिवनीचे विझती डोंब. टप 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 पडती थेंब, मनिवनीचे विझती डोंब. वत्सल हे वास. मृदगंध. हा मृदगंध म्हणजे काय आहे? तर हा भूमीचा आशीर्वाद आहे. वत्सल हे वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरुनी आले. शीतल तनु चरण चपल अनिल गण निघाले. गडद निळे जलद भरुनी आले. बोरकर 1946 ते 1955 ह्या काळात भूमिगत झाले होते. गोव्याच्या मुक्तीसंग्रामात त्यांनी भाग घेतला होता. आणि ही 9 वर्ष त्यांनी फक्त त्या काळात आपल्या कविता आणि काही लिखाण ह्याच्यावरती जे काही पैसे मिळत त्यावरती वर्ष काढली होती, अतिशय त्रासात. शेवटी 1955 त्यांना पुण्याला ऑल इंडिया रेडिओला नोकरी मिळाली. आणि तिथे असताना त्यांचा परिपाठ होता की ते शिवाजीनगरला रानडे ब्लॉक्सला राहायचे, तिकडनं मुळामुठेच्या संगमापर्यंत चालत जायचे. असेच एकदा पावसाळ्याचे दिवस होते. बोरकर आणि त्यांचा धाकटा भाऊ दामोदर निघाले. निघताना पाऊस नव्हता. जेव्हा संगमावर पोचले तेव्हा अचानक पाऊस सुरू झाला, ढग गडगडाट सुरू झाला. आणि आपल्याला कविता येते किंवा होते हे समजायच्या अगोदर बोरकर गाऊ लागले. घनवर से रे, घनवर से रे, घन वरसे 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 रे. वरसे जलसर आले सरसर, वरसे जलसर आले सरसर, मल्हाराचे स्वरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे. धाकट्या भावाने विचारलं, आबा हा राग मल्हार का रे? कवीची तंद्री खाडकन तुटली आणि ती कविता अपूर्ण राहिली. पण हीच कविता 1972 साली जेव्हा बोरकर रिटायर होऊन आमच्या बोरीच्या शांतिनिकेतन घरात राहायला गेली, तेव्हा असाच एका पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत होता. बोरकरांची तीच तंद्री 17 वर्षानंतर लागली आणि हे कवितेचं पुढलं कडवं ते गाऊ लागले. कातळ डोंगर हिरवल्याले, कातळ डोंगर हिरवल्याले, कढनागांचे शमुनी निमाले, कातळ डोंगर हिरवल्याले, कढनागांचे शमुनी निमाले, मुंग्या नाही पंख निघाले, मुंग्या नाही पंख निघाले, वन नंदनसे हरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे. हे घन म्हणजे पाण्याने भरलेले आणि भारलेले ढग. पण हे जेव्हा रिते होतात तेव्हा त्यांचा रंग पांढरा होतो. पावसाळ्यानंतरच्या पांढऱ्या ढगांना पाहून बोरकर म्हणतात, सफल तुझे संतर्पण अन्न जाहले प्रसन्न, सफल तुझे संतर्पण अन्न जाहले प्रसन्न, दीप्तीचा श्लोक दिव्य तू वरुणी गारे, हसत हसत वरवर जा पांढऱ्या ढगारे, हसत हसत वरवर जा पांढऱ्या ढगारे, मुक्त होसी करुणी तृप्त, मुक्त होसी करुणी तृप्त, तृषित या जगारे, हसत हसत वरवर जा पांढऱ्या ढगारे. कवी बोरकर संत मीराबाई सारखेच त्या घननीळ कृष्णाच्या चैतन्य रूपाच्या प्रेमात पडतात.
त्याची भक्ती अंतरंगात जागल्यावर त्यांच्या कवितेत कृष्ण, गवळणी, राधा या सगळ्यांची एक अद्भुत रासलीला सुरू होते, मधुरा भक्ती सुरू होते. कृष्णाची वेणू ऐकल्यानंतर गवळणींच्या मयूरला प्राणांना गगनाचे पंख फुटतात आणि मधुरा भक्तीच्या चरमसीमेची अनुभूती कवी बोरकर घेतात आणि गातात. ग प ग रे ग, ग प ग रे ग, गपनी पसानी प, गपनी रे नि प ग रे, प ग रे ग सा. चंद्रबिंबल्याली, चंद्रबिंबल्याली, गवण आली भारी. चंद्रबिंबल्याली, गवण आली भारी. चंद्रबिंबल्याली, निळ्या दिवाळीने मला, निळ्या दिवाळीने मला भुलावण केली. चंद्रबिंबल्याली, चंद्रबिंबल्याली, हंबरल्या धेनु तोच अंबरली वेणू. हंबरल्या धेनु तोच अंबरली वेणू. कस्तुरीने न्हाला, कस्तुरीने न्हाला पेटलेला अनुरेणू. कस्तुरीने न्हाला पेटलेला अनुरेणू, पेटलेला अनुरेणू. चंद्रबिंबल्याली, गवण आली भारी. चंद्रबिंबल्याली, यमुना निशंक गिरे, यमुना निशंक गिरे, कालियाचा डंख. यमुना निशंक गिरे, कालियाचा डंख. मयूरल्या प्राणा, मयूरल्या प्राणा फुटे गगनाचे पंख. मयूरल्या प्राणा फुटे गगनाचे पंख, गगनाचे पंख. चंद्रबिंबल्याली, गवण आली भारी. चंद्रबिंबल्याली, भुलावण घाली तची गवळण आली. भुलावण घाली तची गवळण आली. गोविंदुनी काया, गोविंदुनी काया अंती गोविंदची झाली. गोविंदुनी काया, गोविंदुनी काया अंती गोविंदची झाली. गोविंदची झाली. चंद्रबिंबल्याली, गवण आली भारी. चंद्रबिंबल्याली, निळ्या दिवाळीने मला, निळ्या दिवाळीने मला भुलावण केली. चंद्रबिंबल्याली, चंद्रबिंबल्याली, चंद्रबिंबल्याली. आता कविता सादर करीत आहोत मिलन क्षेत्र. या कवितेत बोरकरांनी संध्येला म्हणजे तिन्ही सांजेला राधा मानलंय. अंधकाराला किंवा तिमिराला ते कृष्णाच्या रूपात पाहत आहेत आणि पवन म्हणजेच वारा हा जणू या कवितेत कदंब वृक्ष झालेला आहे. आपल्या भावभावनांचेच नव्हे तर राधा कृष्णाचेही आणि त्यांच्या मधुरा भक्तीचे आरोपण आणि प्रक्षेपण बोरकर निसर्गावर किती सौंदर्यपूर्ण रीतीने करतात ते या कवितेत पाहण्यासारखे. कवितेचं नाव आहे मिलन क्षेत्र. मिलन क्षेत्र. संध्याकाळ ही जणू काही राधा आहे आणि ही राधा यमुना तरावरती स्नान करायला निघालेली आहे.
हा संधिकाळ आहे. संध्याकाळीला त्यांनी राधा मानलेला आहे आणि तेव्हाच जो अंधार सुरू होतो आहे त्या अंधाराला बोरकरांनी कृष्ण असं म्हटलेलं आहे. आणि कृष्णाची अनेक नावं या अंधाराला त्यांनी दिलेली आहेत. गोविंद, हरी, व्यंकटलोचन, ऋषिकेश, मोहन अशी अनेक नावं ह्या कवितेमध्ये बोरकरांनी अंधाराला उद्देशून वापरलेली आहेत. ह्या कवितेतला पवन जो आहे, वारा आहे, तो जणू काही कदंब वृक्ष आहे. आणि बोरकर आता ही कविता कशा पद्धतीने पुढे नेतात ते बघा. संध्या राधा तांबुस गोरी, संध्या राधा तांबुस गोरी, उन्मद पद गतिमंद, यमुना स्नाना धापत आली जपत मनी गोविंद. यमुना स्नाना धापत आली जपत मनी गोविंद. न सहुनी मोहन दाह सोडिता श्वास कंचुकी बंद. न सहुनी मोहन दाह सोडिता श्वास कंचुकी बंध, सहज तिच्या चाळ्यातून सुटले वाळ्याचे रतिगंध. अंचल उडता कंपित स्तंभित चंचल पवन कदंब. राधेचा पदर ढळलेला आहे आणि तो कदंब वृक्ष जो पवन आहे ते जणू काय पाहतोय आणि त्याची स्थिती काय झाली आहे. अंचल उडता कंपित स्तंभित चंचल पवन कदंब, घर्म जलाने सचैल भिजला झाला ओला चिंब. घर्म जलाने सचैल भिजला झाला ओला चिंब. यमुना वदली नको राधिके उघडी टाकू पाठ. यमुना वदली नको राधिके उघडी टाकू पाठ. लोचन पापी सोडवू दे मज कचभाराची गाठ. लोचन पापी सोडवू दे मज कचभाराची गाठ. हरी प्रतिबिंबे लहरत होती यमुना उतट तुडुंब. हरी प्रतिबिंब, अंधारत प्रतिबिंब. हरी प्रतिबिंबे लहरत होती यमुना उतट तुडुंब. डुंबत होती धुंद राधिका पिळीत पिवळे लिंब. डुंबत होती धुंद राधिका पिळीत पिवळे लिंब. वंशवनातून, वंशवन म्हणजे बांबूचं वन, वंशवनातून व्यंकटलोचन तिमिर चोरटा कृष्ण. आता अंधार दाटायला लागलेला आहे बांबूच्या वनात. वंशवनातून व्यंकटलोचन तिमिर चोरटा कृष्ण. उष्ण उसासे टाकीत खेळला बघत तिला सतृष्ण. उष्ण विसासे टाकीत खेळला बघत तिला सतृष्ण. निळी होऊनी उठली राधा. निळी होऊनी उठली राधा पिळू लागली केश. निळी होऊनी उठली राधा पिळू लागली केश. मोर होऊनी गिळू लागला जलमौक्तिक ऋषिकेश. मोर होऊनी गिळू लागला जलमौक्तिक ऋषिकेश. पिसा पिसातून फुटू लागले नक्षत्रांचे नेत्र. पिसा पिसातून फुटू लागले नक्षत्रांचे नेत्र. या चित्राने रात्र जाहली अक्षय मीलन क्षेत्र. अक्षय मीलन क्षेत्र. बाकीबाब आपल्या कवितेतून एकाच वेळी भक्ती आणि प्रीती, रती आणि विरती, व्यक्ती आणि समष्टी यांच्यात विलक्षण सहज भावाने अखंड विहार करीत राहिले आणि त्या चिरंतनाला सांगत राहिले, स्वर्ग नको सुरलोक नको. स्वर्ग नको सुरलोक नको. मज लोभस हा इहलोक हवा. तृप्ती नको मज मुक्ती नको. पण येथील हर्षनी शोक हवा. शोक हवा, शोक हवा परी वाल्मिकीच्या परी सद्रव अनस श्लोक हवा. हर्ष हवा परी स्पर्श मण्या परी त्यात नवा आलोक हवा. इंद्राचा मज भोग हवा. इंद्राचा मज भोग हवा. अन चंद्राचा हृद्रोग हवा. योग असो रती भोग असो अति जागृत त्यात प्रयोग हवा. मार्क्साचा मज अर्थ हवा. मार्क्साचा मज अर्थ हवा. अन फ्रॉइडाचा मज काम हवा. या असुरा परी राबविण्या घरी गांधींचा मज राम हवा. गांधींचा मज राम हवा. हविभुक सुरमुखमी. हविभुक सुरमुखमी वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा. हे सुख दुर्लभ वाढविण्या मज 84 प्रवास हवा. 84 प्रवास हवा. कवी बोरकरांमधला हा कलंदर फकीर गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी असाच उफाळून जागा झाला. 1946 मध्ये बोरकर भूमिगत झाले.
पुढे बेळगाव मार्गे ते मुंबईला आले. गावदेवीला JK बिल्डिंगमध्ये त्यांच्या चुलत बंधूंकडे राहायला होते. संध्याकाळी गावदेवीपासून मरीन लाईन्सपर्यंत ते फिरायला जात. एकदा असेच ते त्यांच्याबरोबर रवींद्र केळेकर होते. नेहमी स्वतःबद्दल, स्वतःच्या कवितेबद्दल, गोवा आणि कोकणी भाषेबद्दल भरभरून बोलणारे बाकीबाब त्या संध्याकाळी केळेकरांशी काहीच बोलत नव्हते. त्यांच्या त्या तंद्रीला आणि गप्पपणाला कंटाळून केळेकर म्हणाले, मी आता जातो. बाकीबाब लगेच त्यांना घरी घेऊन आले आणि त्या अर्ध्या पाऊण तासातल्या तंद्रीत त्यांना मिळालेल्या संचित कागदावर एक टाकी लिहून केळेकरांसमोर ठेवलं आणि ते गाऊ लागले. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी, सहजपणाने गळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो. चराचराचे होऊन जीवन, स्नेहासम पाजळले हो, जीवन त्यांना कळले हो. सिंधू सम हृदयात जयांच्या, रस सगळे आकळले हो. सिंधू सम हृदयात जयांच्या, रस सगळे आकळले हो. आपत्काली अन दीनांवर, आपत्काली अन दीनांवर, घन होऊन जे वळले हो, जीवन त्यांना कळले हो. आत्मदलाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो. आत्मदलाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो. सायासा विण ब्रह्म सनातन, घरीच ज्या आढळले हो, उरीच ज्या आकळले हो, जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी, सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो. आयुष्याच्या संध्याकाळी बोरकर आपल्या कवितेच्या धुंदीतच होते. त्यांची दोन्ही मुलं परदेशात स्थायिक झाली होती आणि सगळ्या मुली आपापल्या संसारात रममाण झाल्या होत्या. आयुष्याच्या संध्याकाळी बोरकर आणि त्यांच्या पत्नी असे दोघेच घरात राहत होते. परंतु त्यांचे गुरु कविवर्य भा. तांबे यांच्यासारखी संध्या छाया भिवती हृदया अशी बोरकरांची भाववृत्ती नव्हती. ते प्रसन्न चित्त होते, तृप्त होते आणि मनाने मुक्तही होते. म्हणूनच ते आपल्या पत्नीला म्हणाले की अगं, आपल्या आयुष्यातील ही संध्याकाळ म्हणजे कांचन संध्या आहे. कवितेचं नाव आहे कांचन संध्या. कांचन संध्या. कवी बोरकर आपल्या पत्नीला सांगतायत, पिलांस फुटुनी पंख तयांचे, घरटी झाली कुठे कुठे. पिलांच फुटुनी पंख तयांची घरटी झाली कुठे कुठे. आता पुली कांचन संध्या मेघडंबरी सोनपुटे. कशास नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्य उन्हे. कशास नसत्या चिंता खंती वेचू पळती सौम्य उन्हे. तिमिर दाटता बनुनी चांदणे तीच उमलतील संथपणे. सले कालची विसरुनी सगळी भले जमीचे जीवी धरू. सले कालची विसरुनी सगळे भले जमेचे जीवी स्मरू. शिशुहृदयाने पुन्हा एकदा ह्या जगतावर प्रेम करू. शिशुहृदयाने पुन्हा एकदा या जगतावर प्रेम करू.
उभ्या जगाचे अश्रू पुसाया जरी आपुले हात उणे, उभ्या जगाचे अश्रू पुसाया जरी आपुले हात उणे, तरी समुद्रायणी प्रमाणे पोसू तटीची म्लान तृणे. बोरकर पत्नीला सांगतायत, अगं इथेच आपुली तीर्थ त्रिस्तरी वाहे आपुल्या मुळी तरी, इथेच आपुली तीर्थ त्रिस्तरी वाहे आपुल्या मुळी तरी, असू तिथे सखी ओला वटमी आणि तू तर देवतरी, असू तिथे सखी ओला वटमी आणि तू तर देवतरी. शिणुनी येती गुरे पाखरे तीच लेकरे जाण सके, शिणुनी येती गुरे पाखरे तीच लेकरे जाण सखे, दिवस जरेचे आले जरी त्या काठ जरी चालाऊ सुखे, दिवस जरेचे आले जरी त्या काठ जरी चालाऊ सुखे, काठ जरीचा लावू सुखे. कवी बोरकर आपल्या व्यक्तिमत्वात जन्मतःच कवित्वाची धुंदी घेऊन आले होते. आपल्यामधील कवित्वाची जाण आलेल्या वयापासून ते मृत्यूपर्यंत कवी बाकीबाबांनी ईश्वर दत्त प्रतिभेची धुंदी अक्षरशः अष्टांग भावाने मिरवली. कवी बोरकरांची त्यांच्या संपूर्ण आयुष्याची आत्मानुभूती होती की कविता हे अहंकृत प्रयत्नांचं फळ नव्हे, हे वरदान आहे, हा प्रतिभेचा प्रसाद आहे. कविता ही खऱ्या अर्थाने ईश्वराची स्वयंभू सर्जनशीलता आहे. आणि त्याच जाणीवेतून बोरकर म्हणाले, अंगी अवसर तोवरी ईश्वर, अंगी अवसर तोवरी ईश्वर, एरवी मी नर वैगुण्यांचा, अंगी अवसर तोवरी ईश्वर, एरवी मी नर वैगुण्याचा. संचारी बोलतो तो जाणा विठ्ठल, संचारी बोलतो तो जाणा विठ्ठल, अन्य वेळी बोल फोल माझे, अन्य वेळी बोल फोल माझे. स्पर्शे त्याचा होतो प्रकाश पुतळा, स्पर्शे त्याचा होतो प्रकाश पुतळा. एरवी ओवाळा कावळ आम्ही, एरवी ओवाळा कावळ आम्ही, जेन माझे त्याचा वाहू कामी गर्व, जेन माझे त्याचा वाहू कामी गर्व. कर्तृत्व ते सर्व विठ्ठलाचे, कर्तृत्व ते सर्व विठ्ठलाचे. तरंगा वाचोनी अंतरी संवाद, केव्हा मंत्रनाद तंतध्वनी, पाझरती प्राणी अमृताचे स्त्रव, नागिणी सिचव वेध लागी. अशी एक तुरीय अवस्था कवी बोरकर ईश्वर प्रणिधानात अनुभवतात. सगळे त्रिभुवनच त्यांना नवे दिसू लागते. जो देखावा बघतो तो तो पूर्वीहुनी देखणा असा दिसायला लागतो. प्रणवाचा मंद्रनाद जणू कुंडलिनी जागृत करू लागतो. कवी बोरकर ईश्वर प्रणिधानातून अशी सृजनशीलतेची सिद्धी प्राप्त करून घेतात आणि या साधनेतून अधिक परिपक्व आणि परिणत झालेली त्यांची प्रतिभा विरतीची गाणी गाऊ लागते. बोरकर म्हणतात, विझवू नदी पसारे मी चाललो निजाया, विझवू नदी पसारे मी चाललो निजाया, आता अशाश्वताची उरली मुळी न माया, आता शाश्वताची उरली मुळी न माया. मी पाहिले तयांचे वेल्हाळ रंग सारे, मी पाहिले तयांचे वेल्हाळ रंग सारे, तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे, तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे. स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी, स्वर शब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी. आजन्म ओविली मी त्यांची प्रसन्न गाणी, आजन्म ओविली मी त्यांची प्रसन्न गाणी. ध्वनी त्यातूनी परंतु कुणी आगळा निघाला, ध्वनी त्यातूनी परंतु कुणी आगळा निघाला. त्याचाच छंद आता या लागला जीवाला. खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा, खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा. लंघून राहिलो मी माझ्याही संचिताला, लंघून राहिलो मी माझ्याही संचिताला. मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे, मिळू द्या मला मुळाशी सारी मिटून दारे. मुकाट वार्यानो थोडे मुकाट व्हारे, मुकाट वार्यानो थोडे मुकाट व्हारे. ह्या एकटेपणात बाकीबाबांच्या मनात ईश्वराबद्दलची कृतज्ञता दाटून आली.
वाटले. हे अनामिका, हे अरूपा, आयुष्यभर तुझ्यापाशी काही ना काही मागतच आलो, पण न मागताच मला तू दिली काव्याची प्रतिभा, दिव्याची ओढ. शाणीवे वाचून दिधली जाणीव, तेणे माझा जीव सुखविला. शाणीवे वाचून दिधली जाणीव, तेणे माझा जीव सुखविला. माझ्या साध्या भाबड्या शब्दांना तूच तर अभिमंत्रित केलेस. माझ्या साध्या भाबड्या शब्दांना तूच तर अभिमंत्रित केलेस. माझी धुराक्षरे झाली साहित्याची द्वारे. माझी धुराक्षरे झाली साहित्याची द्वारे. शारदेचे वारे संचारले, स्वरी जे जे आले झाले चित्ररूप. स्वरी जे जे आले झाले चित्ररूप. छंदात अरूप धूप झालो, छंदात अरूप धूप झालो. ह्या कृतज्ञतेच्या जाणीवेतूनच कवी बोरकर परमेश्वराला सांगतायत. कवितेचं नाव आहे मागणे. माझे थकले मागणे, माझे थकले मागणे तुझे सरेनारे दान. माझे थकले मागणे तुझे सरेनारे दान. गीमा मागुनी अमाप तुझे पिके समाधान. गीम हा कोकणी शब्द आहे. गीम म्हणजे ग्रीष्म. ग्रीष्म म्हणजे ग्रीष्माची जी वैशाख वणवा आहे त्याच्यानंतरही समाधानाचं पीक तू माझ्या आयुष्यात फुलवतोयस. माझे थकले मागणे तुझे सरेनारे दान. गीमा मागून अमाप तुझे पिके समाधान. दिसा वरुषे चांदणे स्वर्ग रात्रीचा आंदण. दाही दिशाच्या तीर्थांनी माझा तुडुंबे रांजण. आता खुंटली रे तृष्णा, आता खुंटली रे तृष्णा. माझे कुंठले मागणे, मीच झालो तुझ्या हाती तुझे लाडके खेळणे. मीच झालो तुझ्या हाती तुझे लाडके खेळणे. तुझे माझे दया सिंधो जगा वेगळ आले नाते. तुझे माझे दया सिंधो जगा वेगळ आले नाते. तुझ्या माझ्या जिव्हाळ्यात उभे त्रैलोक्यचं नाते. तुझ्या माझ्या जिव्हाळ्यात उभे त्रैलोक्यचं नाते. माझ्या मागण्याहुनी रे तुझे देणेच शहाणे. माझ्या मागण्याहुनीही तुझे देणेच शहाणे. तुझे माझे हेही आता फक्त शब्दांचे बहाणे. तुझे माझे हेही आता फक्त शब्दांचे बहाणे, फक्त शब्दांचे बहाणे. कवी बोरकरांनी आपल्या काव्य साधनेत ज्ञानदेवांना आपला गुरु आणि आदर्श मानले होते. आणि ज्ञानेश्वरीला कवी बोरकर हे नेहमीच रसेश्वरी म्हणत असत. आळंदीला श्री ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी बोरकर गेले होते. समाधीपुढे त्यांनी माथा टेकला आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. 700 वर्षांपूर्वी ज्ञानदेव गेले तेव्हा काय झालं असेल हे त्यांनी कवीच्या डोळ्यांनी पाहिलं आणि गाऊ लागले. ज्ञानदेव गेले तेव्हा, ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत. वेद झाले रानभरी गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी. मराठीच्या वडातरी जळू लागे पाणी. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती. आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती. आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला. बाप रखुमा देवीवरू कटीत वाकला. बाप रखुमा देवीवरू कटीत वाकला. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा. लागोपाठ भावंडे ती गेली निज धामा. माझ्या ज्ञान राजा तेरे कळवाले आज. माझ्या ज्ञान राजा ते कळवाले आज.
भर दुपारीही तशी झाली तीन सांज, भर दुपारीही तशी झाली तीन सांज, तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा, तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा, भुईभर झाल्या कळ्या तुटला आसरा, इथे आळंदीत आता उर मात्र फाटे, इथे आळंदीत आता उर मात्र फाटे, पंढरीच्या वाटेवरी बाभळीचे काटे, पंढरीच्या वाटेवरी बाभळीचे काटे, कळ्यांचाही वास जीवा जाहला से फास, कळ्यांचाही वास जीवा जाहला से फास, एकाकी प्रवास आता उदास उदास, एकाकी प्रवास आता उदास 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 उदास. बोरकरांची कविता ही संकेत शरण आहे. त्यास त्या उपमा किंवा शब्दकळा त्यांच्या कवितेत वारंवार उमटल्या आहेत, अशी बोरकरांवर टीकाही झाली. त्यासंबंधी बोलताना ते वदी कुलकर्ण्यांना म्हणाले, नवसमीक्षक तांब्यांना मानित नाहीत, टागोरांनाही मानित नाहीत, हे मला माहीत आहे. मग मी कोण, कुठल्या झाडाचा पाला? पण वदी, एक लक्षात ठेवा, माझी कविता कोमेजून जाणारी, विझून जाणारी नाही. ती कोमेजलेल्या, विझलेल्या मनांना आनंद देणारी, आल्हाद देणारी, नवोत्साह देणारी कविता आहे. ती मरणोन्मुखाला जीवन सन्मुख करणारी कविता आहे. क्या बात है. मी जाईन, जाणारच, पण माझी कविता राहील, राहणारच. बोरकर म्हणाले, मी विझल्यावर त्या राखेवर, मी विझल्यावर त्या राखेवर, नित्याच्या जनरीतीप्रमाणे विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे. बोरकर वदीना म्हणाले, मी विझल्यावर त्या राखेवर, नित्याच्या जनरीतीप्रमाणे विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे. आणि पुढे बोरकर म्हणाले, मी विझल्यावर त्या राखेवर, मी विझल्यावर त्या राखेवर, पण कोण्या अवसेच्या रात्री, मी विझल्यावर त्या राखेवर, पण कोण्या अवसेच्या रात्री, धुळीत विखुरल्या कविता माझ्या, धरतील चंद्रफुलांची छत्री, धरतील चंद्रफुलांची छत्री. बाकीबाबाने लिहिलेली शेवटची कविता तमस्तोत्र, 24 एप्रिल 1984 रोजी, मृत्यूच्या आधी 2.5 महिने. शब्दनादात रमणाऱ्या, स्वरलयीत घुमणाऱ्या, निसर्गरंगात रंगणाऱ्या, चंद्र चांदण्यात न्हाणाऱ्या, भावरसात डुंबणाऱ्या, कैवल्याची प्यास आणि प्रकाशाचा ध्यास लागलेल्या या आनंदयात्री भावचित्रकाराने जीवनाच्या अंती तमस्तोत्र गावे, हे एक आश्चर्य आहे. हा एक अद्भुत चमत्कार आहे. हे तमस्तोत्र गाताना बोरकरांच्या कविता उपनिषदातील सुक्तांचा, ऋचांचा आणि मंत्रांचा स्पर्श झालेला आहे. हे स्तवन तमाचे जरी असले तरी प्रकाशाला जन्म देणारा हा अंधार आहे. बोरकर गाऊ लागले, ओम नमः श्री भगवंतमा, ओम नमः श्री भगवंतमा, प्रकाश जनका पुरुषोत्तमा, तुझिया महिम्या नाही सीमा, उपमा शब्द सर्व थिटे, बापा तुझिया ओटी पोटी, तारा मंडले असंख्य कोटी, ज्योतिष कमळे अति चोखटी, गोमटी लावण्य भांडारे, अति पाहून शिणता दिठी, तूच त्याते लाविली ताटी,
निज कणवेची घालून मिठी क्षीण शेवटी वारिले. ऐसा तू गादा तारू निजानंदाचे आवारू, मृत्यू होनी माझा भारू सारो धारू वाहिलासी. बोरकर मृत्यूला सांगतायत, आता दृष्टी जाहली क्षीण, आता दृष्टी जाहली क्षीण, म्हणून तुझिया चरणी लीन, आलिंगोनी मज नवीन, सुवर्ण दृष्टी दे बापा. जे जे काही पाहीन नव्हे, जे जे काही पाहीन नव्हे, ते ते सर्व गायीन भावे, प्रसाद मानोनी तुझ्याच नावे, सर्वात्मभावे समर्पिन. जीवनाप्रमाणेच तमाला म्हणजे मृत्यूलाही बोरकर आपला सखा मित्र उद्धारकर्ता मानतात. शारदेने दिलेल्या कवित्व प्रसादाच्या अनुभूतीतून कवी बोरकरांनी स्वतःच्या जीवनातल्या साफल्याचा असीम आनंद घेतला आणि ते उद्गारले, आयुष्याची आता झाली उजवण, आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा. आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा, खडे गोटे मज झाले चिंतामणी, खडे गोटे मज झाले चिंतामणी, दिसे तेते पाणी गंगोदक, जे जे भेटे तेते दर्पणीचे बिंब, जे जे भेटे तेते दर्पणीचे बिंब, तुझे प्रतिबिंब लाडे गोडे, उमटल्या शब्दी नवीन पहाट, उमटत्या शब्दी नवीन पहाट, पावलात वाट माहेराची, अंतर्बाह्य आता आनंद कल्लोळ, अंतर्बाह्य आता आनंद कल्लोळ, श्वासी परिमळ कस्तुरीचा, सुखोत्सवी अशा जीव अनावर, पिंजऱ्याचे दार उघडावे, पिंजऱ्याचे दार उघडावे. अशा सुखोत्सवात जीवनावर असतानाच बोरकर मृत्यूला आमंत्रण देतात. 8 जुलै 1984 रोजी बोरकरांची प्राणज्योत निमाली. देवलसी जीव सदाचा उदासी, भावनेचा फुल भक्तीचा गोसावी, असा हा कविराज अनंतात विलीन झाला. विझवू नदी पसारे मी चाललो निजाया, आता शाश्वताची उरली मुळीन माया, असे गात गात हा वाग्यकार चिरंतनाच्या प्रवासाला निघाला. सुनीताबाई देशपांडे बोरकरांना रुग्णालयात नेण्याअगोदर त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्याकरता त्यांच्या घरी, त्यांच्या मुलीच्या घरी पुण्याला आल्या होत्या. तेव्हा बोरकरांनी त्यांना सांगितलं की अगं सुनीता, समुद्राची कविता म्हण बघू. सुनीताबाईंनी दुसरी कविता म्हटली, त्याच्यात सागर हा शब्द होता. बोरकर म्हणाला नाही, ती नाही, समुद्राची कविता म्हण. त्यांच्या लक्षात आलं समुद्राची कविता कुठली. मग ती काही त्यांना आठवेना. पण त्यांची मुलगी पद्मावजन, त्यांचे जावई, ह्यांनी ते पुस्तक शोधलं, सुनीताबाईंकडे दिलं आणि मग ती कविता गायला लागली. समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना, समुद्र बिलोरी ऐना, सृष्टीला 5वा महिना. बोरकर ताळ देत होते, ठेका देत होते. कविता संपल्यानंतर बोरकरांनी सुनीताबाईंना विचारलं, अगं सुनीता, ही कविता फार सुंदर आहे, कोणाची? सुनीताबाई म्हणाल्या, आबा तुम्ही असं काय करताय, ही कविता तुमची नाही का? बोरकर त्यांना म्हणाले, मी कोण? सुनीताबाई म्हणाले, असं काय करताय आबा, अहो तुम्ही कवी बाळकृष्ण भगवंत बोरकर. पण तेव्हा ना सर्वांच्या लक्षात आलं होतं की बोरकरांची शुद्ध हरपू लागली होती. बोरकरांना लगेच रुग्णालयात नेण्यात आलं. पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत जाण्यापूर्वी बोरकरांचे शेवटचे शब्द होते, मी आता देवाच्या सहवातात असून मला माझ्या आयुष्याची चिंता नाही. जीवनाच्या अंतिम क्षणीही कवी बोरकर हे आपल्या कवितेच्या आणि देवाच्या सान्निध्यात होते. ज्यांचे स्मरण केले जाते त्यांना कधी मरण नसतं आबा. ज्यांचं स्मरण केलं जातं त्यांना कधी मरण नसतं आभा. जोपर्यंत
मराठी आणि कोकणी कविता आणि तिचा आस्वाद घेणारे तुमच्यासारखे रसिक जिवंत आहेत तोपर्यंत बाकी बाप तुमची कविता आणि तुम्ही अमर आहात, अमर आहात, अमर आहात. डॉक्टर बोरकर आणि त्यांची कन्या यांनी आज आपल्याला एक वेगळ्याच विश्वात घेऊन गेले दोघे लोक. एखाद्या केवीवर प्रेम असणं आणि ते इतकं खोल प्रेम असणं यालासुद्धा एक कविमन लागतं आणि ते यांच्याकडे आहे दोघांकडे. तर इथल्या प्रत्येक रसिकाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि राजहंसचा सुद्धा मी राजहंसच्या प्रत्येक माणसाकडून त्यांचे आभार मानतो. असंच प्रेम त्यांनी ठेवावं. आणि आज मला माहिती आहे एका वेगळ्या विश्वात हे दोघांनी आपल्याला घेऊन गेलेत. मी त्यांचा ऋणी आहे. असाच लोभ त्यांनी आमच्यावर ठेवावा.